वंशाला दिवा नसला असं म्हणतात. खरं त्या दिव्याला वात नसेल तर तो दिवा नसतो. जेवढा वंशाच्या दिव्याला महत्व आहे तेवढं वातीला पण महत्व असायलाच पाहिजे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. आज आहे जागतिक महिला दिन. खरं म्हणजे सगळीकडे तिचा बोलबाला सुरू आहे. सगळीकडे कुठे तिला पुरस्कार दिला जातोय, टीव्हीवरच्या अँकर छान गोड हसतायत, सगळीकडे वर्तमानपत्र ओसंडून वाहतायत. तिची कहाणी, तिचं कर्तृत्व वगैरे हे सगळं सुरू आहे. आणि अशा वेळी हे सगळे इव्हेंट्स, हा सगळा लखलखाट सोडून मी आहे म्हैसाळ नावाच्या गावामध्ये. म्हैसाळ हे सांगली मिरजपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असणारं एक अतिशय समृद्ध श्रीमंत असं गाव. आणि म्हैसाळच्या या भर बाजारपेठेमध्ये, या भर रस्त्यावर, महत्वाच्या चौकामध्ये मी उभा आहे. याचं कारण अर्थातच आहे महिला दिनाच्या संबंधित एक फारच वेगळी, अत्यंत गंभीर अशी घटना म्हैसाळमध्ये इथंच घडलेली आहे. आपण नक्की 21व्या शतकामध्ये आलो आहोत का असा प्रश्न पडावा, अशा प्रकारची ही घटना उघडकीस आली. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रच काय, देश हादरलाय, जग हादरलेलं आहे. ज्या पद्धतीनं इथे गर्भपाताचं रॅकेट उघडकीला आलं, ज्या प्रकारे केवळ मुलगी नको आणि वंशाला दिवा म्हणजे मुलगाच हवा या अट्टहासापोटी इथे एवढे गर्भपात झाले की एका वेळी 19 गर्भ सापडले. जेसीबीला ते उकरून काढावे लागले. जेसीबीला सुद्धा हे निर्दयी अमानुष मानवी मन कळलं नसेल, एवढी भयानकता त्या सगळ्या घटनेमध्ये आहे. ज्या पद्धतीनं इथे डॉक्टर बाबासाहेब कोदरेकर नावाचा डॉक्टर, त्याचं भारतीय हॉस्पिटल हे हॉस्पिटल, आणि या भारतीय हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं गर्भपाताचं रॅकेट चालवलं जातंय, ते रॅकेट उघडकीला तरी आलं. पण हे केवळ एकटंच रॅकेट नाहीये. इथं असे अनेक प्रकार चालतायत, अद्याप ते उघडकीस आलेले नाहीयेत. पण अनेक ठिकाणी, कारण शेवटी असं आहे की एखादं भारतीय हॉस्पिटल, एखादा कोणीतरी कोदरेकर नावाचा नराधम जेव्हा या प्रकारचं काम करतो तेव्हा तो एकटा नसतो. गेली इतकी वर्ष तो इथे प्रॅक्टिस करतो आहे. खिद्रापुरे गेली इतकी वर्ष इथं प्रॅक्टिस करतो आहे. पण त्या खिद्रापुरेला कोणाचा तरी पाठिंबा असल्याशिवाय, राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय हे उगीच घडतं का? म्हैसाळ, मी मगाशी सांगितलं, एवढं समृद्ध गाव आहे, एवढं श्रीमंत गाव आहे. इथे ऊस बागायतदार आहेत, अगदी कारखानदार आहेत, मोठमोठे लोक आहेत. माजी मंत्री जयंत पाटलांची सासूरवाडी आहे ही. एवढे सगळे लोक आहेत, एवढे महत्वाचे लोक आहेत, तरी हे प्रकार घडतात. एरवी अगदी बारीक सारीक काही घडलं, खुट्ट झालं तरी नेत्यांना माहिती असतं. इथे काहीच कसं घडत नाही, कोणाला कसं काय अजिबातच माहिती नसतं. त्यामुळे या सगळ्यांच्या पाठिंब्याशिवाय हे होऊ शकत नाही, किंवा या सगळ्यांचा काहीतरी मदत, हस्तक्षेप, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव या सगळ्यात नाही घडलेलं आहे. त्याच्यामुळे केवळ एकटा खिद्रापुरे याला जबाबदार नाही, त्याला बरोबर असणारी यंत्रणा जबाबदार आहे. दक्षता समित्या काय करत होत्या? जिल्हाधिकारी ज्या दक्षता समितीचे प्रमुख असतात ते काय करत होते? इथून हाकेच्या अंतरावर, मी तुम्हाला दाखवणार आहे, इथून हाकेच्या अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तो मेडिकल ऑफिसर काही झोपा काढत होता? इथला डीएचओ काही झोपा काढत होता? इथला सिव्हिल सर्जन झोपा काढत होता? उलट पक्षी दक्षता समितीनं जेव्हा काही डॉक्टरांवर कारवाई केली तेव्हा चंद्रकांत पाटील पालकमंत्री होते. चंद्रकांत पाटलांनी त्या कारवाई करणाऱ्या बाईंनाच निलंबित केलं, काढून टाकलं दक्षता समितीवरून. हे असले पालकमंत्री चंद्रकांत पाटील असतील तर काय होणार आहे दुसरं? आत्ताचे पालकमंत्री सुभाष देशमुख फिरकले पण नाहीयेत. त्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये काही घडतं याची कल्पनाच नाहीये. ते दीपक सावंत शिवसेनेचे, डॉक्टर दीपक सावंत आरोग्यमंत्री आहेत. डीएचओ काय करतायत, सिव्हिल सर्जन काय करतायत, त्यांना काही माहिती नाहीये. आणि मी मगाशी उल्लेख केला, जयंत पाटलांपासून सगळ्या लोकांचे हा भाग आहे, पण विरोधी पक्षांना सुद्धा हे गंभीरपणे घ्यावं असं वाटत नाही. एवढी भयानक घटना घडते. गर्भ चिरडले जातात, गर्भपात केला जातो, एवढ्या हत्या होतात, आणि तरी सुद्धा कोणाला काहीच वाटत नाही. अशा ठिकाणी मी आज आलेलो आहे की हे नक्की काय घडलंय. कारण शेवटी असं आहे की मी कितीही विषण्ण असलो, कितीही दुःखी असलो, कितीही अस्वस्थ असलो, तरी मला माहित आहे की माझा आवाज हा महाराष्ट्राचा आवाज आहे. तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला हे सगळं दुःख, ही सगळी विषण्णता बाजूला ठेवून इथे येणं भाग आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महिला दिनाचे सगळे कार्यक्रम बाजूला सोडून
सगळे इव्हेंट, सगळा झगमगाट, सगळे पुरस्कार वितरणाचे कार्यक्रम सगळं बाजूला सोडून मी रात्री निघालो म्हैसाळच्या दिशेनं. म्हैसाळमध्ये मी आत्ता पोहोचलेलो आहे आणि मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे भारतीय हॉस्पिटल नावाचा जो कत्तलखाना हा नराधम इतकी वर्ष चालवतोय आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा नराधम अजिबात एकटा नाहीये. हा नराधम अजिबात एकटा नाहीये. या नराधमाच्या सोबत जी यंत्रणा आहे, साधी गोष्ट आहे की हा माणूस BHMS आहे, होमिओपॅथिक डॉक्टर आहे, त्याला ना सर्जरी कळते ना गायनेकोलॉजी कळते आणि तरी हा माणूस इथे येतो आणि त्याच्याकडे सोनोग्राफीचं पोर्टेबल मशीन सापडतं. अशा प्रकारची मशीन्स बाकीच्याकडे पण आहेत. गर्भलिंग निदान होतं आणि गर्भलिंग निदान जेव्हा होतं तेव्हा गर्भाची वाढ अशा प्रकारे झालेली असते की अशा वेळी खरं म्हणजे गर्भपात धोकादायक असतो. तो जीवावर बेततो आणि तो जीवावर बेतला आमची स्वाती नावाची मुलगी, स्वाती नावाची माता मृत्युमुखी पडली आणि मग लोकांना कळलं की अरे इथे इतक्या वर्षांपासून हे सगळं सुरू आहे. कदाचित स्वाती गेली नसती तर लोकांच्या लक्षातही आलं नसतं. मुळामध्ये स्वातीसारख्या मुलींना, स्वातीसारख्या मातांना या प्रकारे तू मुलगी आहे तुझ्या गर्भामध्ये म्हणून गर्भपात केला पाहिजे यासाठी अशा नराधमांकडे आणणारे लोक कोण असतात की आम्हाला तुझ्या पोटामध्ये मुलगी नकोय, आम्हाला मुलगाच हवाय. तेव्हा आमची स्वाती जीवानिशी जाते आणि जो नराधम हे सगळं करत असतो मेडिकल ऑफिसरला पत्ताही लागत नाही आणि नंतर नोटीस लावली जाते. बाबासाहेब, आप्पासाहेब खिद्रापूर आहे. मी या नराधमाचं नाव पण विसरतो सारखं, काय लक्षात ठेवायचं हे नाव. हा खिद्रापूर आहे आणि मग नोटीस लागते आणि त्या नोटीसवर लिहिलेलं असतं की तुम्ही जे काही तुम्हाला जे चालवता त्याच्यावर तुम्हाला काही परवाना नाहीये किंवा कायद्याचं उल्लंघन करता. ही नोटीस ही सगळी घटना घडून गेल्यानंतर मग लावली जाते. काय चाललंय काय हे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सुरुवात झाली अशी, आमची स्वाती नावाची एक आई मृत्युमुखी पडली. तिचा गर्भपात करण्यासाठी जेव्हा इथं आणलं गेलं तेव्हा ती मृत्युमुखी पडली आणि ती मृत्युमुखी पडल्यानंतर मग कळलं की काय झालं नक्की. तर नाही, गर्भपाताला गेली होती. मग गर्भपाताला काय गेली होती तर सासरच्या लोकांनी तिला गर्भपाताला प्रवृत्त केलं होतं. हे काय झालं होतं. मला एक अभिनंदन केलं पाहिजे आणि निमित्तानं ते दुःखात आहेत. स्वातीचे वडील किती दुःखात असतील आपण कल्पना करू शकतो. पोटची पोरगी त्यांनी गमावली आहे पण तरी हा बाप माणूस उभा राहिला आणि त्यानं सांगितलं की नाही, मला चौकशी झाली पाहिजे, त्याशिवाय मी पुढे काही होऊ देणार नाही. तो माणूस उभा राहिला, स्वातीचा बाप उभा राहिला. तेव्हा मग सगळ्यांना लक्षात आलं की अरे हे काहीतरी भयानक चाललेलं आहे. स्वातीचे वडील आता माझ्यासोबत आहेत. या माणसानं आपली पोर गमावली पण पोर गमावली जरी असली तरी सुद्धा त्याच्यामुळे गर्भपाताचं हे रॅकेट उघडकीला आलं. नाहीतर हे कळलंच नसतं. मी तुम्हाला सांगितलं ना, हे नेते, हे अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, हे शेखर गायकवाड नावाचे कलेक्टर आहेत. करतात काय शेखर गायकवाड. यांच्या टीव्हीवर मुलाखती होतात, वर्तमानपत्रांमध्ये बातम्या येतात आणि फार मोठी सक्सेस स्टोरी, फार मोठा ऑफिसर. उपयोग काय. तुम्हाला तुमच्या शेजारी एवढं घडतं हे माहित नाही. असा जिल्हाधिकारी करणार काय. म्हणजे अगदी ब्रिटिशांचा काळ जरी असता ना तर अशा कलेक्टरला तडकाफडकी काढून टाकलं असतं. पण भारताच्या लोकशाहीमध्ये मात्र असं घडत नाही. मी मगाशी उल्लेख केला, मेडिकल ऑफिसर, सिव्हिल सर्जन काय करतायत. राजकीय पक्षांचे प्रवक्ते आता बाईट देतील. इतके दिवस करत काय होते. तुमचे मंत्री काय करत होते. अरे कुठल्या तरी रेल्वेचा अपघात झाला म्हणून लाल बहादूर शास्त्रींनी राजीनामा दिला. अशा घटना आपण सांगतो. देणारे चंद्रकांत पाटील राजीनामा, देणारे दीपक सावंत राजीनामा. सुभाष देशमुखांना पालकमंत्री असून इकडे फिरकावं असं पण वाटत नाही. एक लक्षात घ्या, मी म्हटलं ना, माझा आवाज महाराष्ट्राचा आवाज आहे. त्यामुळे मला आज कोणी रोखू शकत नाही. माझा खरंच बांध फुटलेला आहे, सुटलेला आहे. हे खूप झालंय. इट इज इनफ. याला अर्थच नाहीये काय. जेव्हा मी त्या जेसीबीने उकरून काढलेले 19 गर्भांची ती जागा बघितली ना, भयानक आहे हे सगळं. एनिवेज, तुमचं नाव काय म्हटलं. सुनील बाबासाहेब जाधव. सुनील जाधव. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे स्वातीचे वडील. स्वाती या नराधमाच्या हॉस्पिटलमध्ये गर्भपातासाठी आली आणि त्यानंतर मृत्यू झाला. काय जरा घडलं सांगा बरं. साहेब, जावायचाच मला फोन आला होता पहिल्यांदा. बुधवारी जवळजवळ 1 तारीख असेल मला वाटते. सकाळी 9:30 वाजता फोन आला. असं म्हैसाळमध्ये, ते दवाखान्याचं नाव काय सांग नाही, डॉक्टरचं नाव काय सांग नाही मला, पण म्हैसाळमध्ये आम्ही 2 जण आलोय आणि सोनोग्राफ गेले आणि मुलगी आहे म्हणून सांगितलं डॉक्टर साहेबांनी. आणि ह्या डॉक्टर जिथं सोनोग्राफर केलं ह्या डॉक्टरपाशीच ऑपरेशन खाली करून करायचं आहे म्हणून सांगितलं जावायने. बाबा असं काय करू नकोस,
एवढ्यावर काय खात्री होत नाही तरी पण आणि कुठतरी चेक करून बघ, 2-3 ठिकाणी चेक करून बघ, त्याच्यानंतर आपण विचार करू असं म्हणून सांगितलं. तरी पण तिने काय ऐकलं नाही माझं. त्याच्यानंतर मग एक 2-2:30 दरम्यान त्यांचाच फोन आला, असं इथं आता लेडीज कोण नाही, आम्ही दोघंच आहे आणि सोबतीला कोणतं पाठवून द्या इकडं. मग आम्ही तर तिकडं आहे, आम्ही तर लवकर येऊ शकत नाही, घटनेस्थळी येऊ शकत नाही ना, जर बघायचं झालं तर येऊ शकत नाही लगेच. मग आम्ही काय केलं, आमच्या सासूला आमची सासू आहे मांजर्डीची, मांजर्डे, तर त्यांना फोन करून सांगितलं असं जावायचा फोन आलता ना, तुम्ही निघून जावा. सासूला सासू काय म्हणाल्या, मी काय जाऊ शकत नाही, माझी तब्येत नाही ठीक आहे आणि माझ्या सुनीलला मी पाठवतो. ठीक आहे चालतंय, कोणतर आपलं लेडीज कोणतर पाहिजे तिथं. मग तिने सुनाला पाठवून दिल्यानंतर सुनाला मी आधीमध्ये फोनच करत होतो, तर जावा तर काय बघा सांगून तर ते ऐका शेवटी तिने सांगून ऐकलं नाही त्यानं. तिथे गेल्यानंतर आणि काय बघा चर्चा करा आणि मला काय ती कळवा कंडिशन. पण तिथं जे आमची जे सीमा म्हणून नाव आहे त्यांचं, तिथं गेल्यानंतर जावाय म्हणणारा सांगतोय असं औषध गोळ्या दिले, ट्रीटमेंट झाले आणि आता स्वाती झोपल्या, तुम्ही आता काय तिला आता गेले तिला काय उठवू नका. हे 10 मिनिटं थांबल्या बसल्या. आता एवढं जावायला सांगितलंय म्हटल्यावर लक्षात लगेच कशाला उठवायचं म्हणून तिने पण त्यांच्या लक्षात आलं आणि ते झोपलेत म्हटल्यावर 10 मिनिटं थांबल्यानंतर परत मग तर नर्स होत्या बाजूला, नर्सला विचारलं असं स्वाती कुठं आहे. ते बैठलं ठिकाण ते आता माझ्या लक्षात आलंय स्वाती कुठे होते ते, जाऊन मी आत बैठलंय ते आणि सगळं अंधार बुडवच आहे. तिथं होते ती स्वाती, ती असल्या ठिकाणी तिथं ठेवले बाडी तिने. मग परत सिस्टरनं सांगितलं असं स्वाती तिथं आहे, तुम्ही जावा. मग तिथं माझी सीमा गेल्यानंतर स्वाती उठा की मी सीमा आली, स्वाती आली, असं काय 2-3 वेळा त्यांना उठण्याचा प्रयत्न केला, ती काही जागी झाली नाही आणि ती बघताच ती बैल्यावरती समजलं डोळं पांढरे करून पडले. त्यातनं तिने मग उठली, वडाई चालू केली, मग जावायला फोन केला, असं जावायला फोन केल्यानंतर जावया आले. मग त्यातनं मग डॉक्टर सगळं कमांडर सगळे गोळा झाले. त्याच्यानंतर आम्हाला मग सीमानंच फोन करून सांगितलं असं स्वाती मयत झाल्या म्हणून. त्यातनं मग आम्ही निघून आलो. मग एक बघा म्हणजे स्वातीला इथे कोणी आणलं होतं, ते दोघेच आलेत, दोघेच आले. कोणालाही माहित नाही, आम्ही असा चाललोय म्हणून कुणाला घरच्यांना देखील माहित नाही, त्यांच्या आई वडिलांना देखील आता आम्हाला समजतंय. त्यांची भावकी देखील आहे, त्यांना देखील काही माहित नाही. दोघंच गाडीवर नेते साहेब आलेत. तिने मला सांगा, आता ज्या प्रकारच्या नंतर तुम्ही बऱ्यापैकी बघितलं असेल, अशा प्रकारच्या घटना यापूर्वी घडल्या तिथे? काय आम्हाला तर काही कल्पना नाही सध्या, काय आम्ही तिकडच असते त्यामुळे वर्षातनं एकदाच येते काय सणासण. स्वाती गेली, स्वाती दगावली आणि त्याच्यानंतर पोलिसांच्या लक्षात आलं. एक लक्षात घ्या, म्हणजे आता सुद्धा या गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश हा जिल्हाधिकाऱ्यांच्या दक्षता समितीने केलेला नाहीये, पोलिसांनी केलेला आहे. तेही कारण काय तर एक मृत्यू झाला, त्यामुळे पोलिसांच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे आणि मग पुढे लोक आले. सोनोग्राफी सेंटरची मुळामध्ये 90 दिवसांमध्ये तपासणी केली पाहिजे, पण मुळात हे सोनोग्राफी सेंटरच नाही. कायद्याचं उल्लंघन करून एक म्हैसाळसारख्या एवढ्या मोठ्या चांगल्या श्रीमंत संपन्न गावामध्ये हे सगळं सुरू असतं. कोणाला काही पत्ता नसतो, कोणाला काही माहिती नसते. म्हैसाळच्या सरपंच आता आपल्या सोबत आहेत आणि त्याही महिला सरपंच आहेत, प्रथम नागरिक आहेत म्हैसाळच्या. काय तुमचं नाव काय? मनोरमा देवी मनोज शिंदे. मनोरमा देवी, ज्या प्रकारे सगळं सुरू आहे, काय काय तुमचं म्हणणं काय? मी आज 8 मार्च आहे, महिला दिन आहे. महिला दिनाच्या दिवशी आज स्त्री भ्रूण हत्याच्या विषयावर मला बोलावं लागतं, ही सगळ्यात वाईट खंत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे जे खिद्रापुरे डॉक्टर आहेत ते मूळचे आमचे म्हैसाळचे रहिवासी नाही आहेत, ते परगावचे आहेत आणि परगावातनं ते ह्या गावी स्थलांतर झालेले आहेत आणि त्यांनी इथं दवाखाना बांधला आणि प्रॅक्टिस चालू केली आहे. वास्तविक आमचे म्हैसाळचे जी जनता आहे ती अतिशय प्रामाणिक आणि अतिशय चांगली आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण मगाशी खंत व्यक्त केली की लोकांना कसं माहीत नाही आहे किंवा आवाज कसा उठवला नाही. आमच्याकडे एक जरी तक्रार आली असती तर मी या ठिकाणी सांगू शकते, महिला या नात्याने खनकरपणे मी ह्या डॉक्टरच्या विरोधात आवाज उठवला असता. परंतु मी या ठिकाणी एकच सांगू शकेल
की आपण मानशी जयंत पाटलांचं सुद्धा नाव घेतलं. जयंत पाटील ज्यावेळेस गृह खातं होतं, ज्यावेळेस ते ग्रामविकास खातं होतं, सगळ्यात ह्या म्हैसाळ गावामध्ये विकास करण्यामागे त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी सुद्धा, आम्ही जर त्यांना तक्रार दिली असती तर त्यांनी सुद्धा ह्या गोष्टीची दखल घेतली असती. परंतु खिद्रापुरे डॉक्टर हे हा बिझनेस दिवसा न करता रात्री 12 ते पहाटे 4 करत होते, ज्यावेळेस सगळं गाव झोपलेलं असतं आणि त्यावेळेस हा त्यांचा उद्योग चालू असायचा. त्यामुळे आम्ही बेदखल राहिलो. या गोष्टीची आम्हाला खंत आहेच, प्रश्नच नाही. परंतु मी या ठिकाणी सांगू शकते, एकच खिद्रापुरे नाही आहे साहेब, अजूनही तुम्हाला मी सांगते विनंती करून, यामध्ये अजूनही काही डॉक्टर इन्व्हॉल्व आहेत. अजूनही रॅकेट खूप मोठे आहे आणि त्या रॅकेटचा तपास होणं अत्यंत गरजेचं. श्री भ्रूण हत्या होण्यामागे फक्त खिद्रापुऱ्यांचाच हात नाहीये, अनेक डॉक्टर आहेत. त्या डॉक्टरांचा शोध घेणं गरजेचं आहे. ही जी समिती नेमलेली आहे आता सध्या, ती समिती बदलणं अत्यंत गरजेचं. समिती निष्क्रिय आहे आताची सध्याची, ती पूर्णपणे लक्ष देत नाहीये. आणि माझे एकच म्हणणं आहे, खिद्रापुरा डॉक्टरांना कडक शिक्षा व्हावी. नीता केळकर आता आपल्यासोबत आहेत. मी मगाशी म्हटलं ना, मला राजकीय पक्षांच्या अनुषंगाने पक्षीय भूमिका कुठलीच आता ऐकायची पण नाहीये आणि कुठल्या पक्षाचं, कुठल्या नेत्यांचं कौतुक काही ऐकायचं नाहीये. याचं कारण असं आहे की यंत्रणा जबाबदार आहे आणि जर चांगल्या गोष्टींची जबाबदारी नेते घेत असतात तर या वाईट गोष्टींबद्दल सुद्धा त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. जे चाललेलं आहे ते फार भयानक आहे. मी मगाशी 3 गोष्टींचा उल्लेख केला. एक म्हणजे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत, अद्यापही त्यांना या घटनेची नीटशी माहिती पण नव्हती. मगाशी जेव्हा आपण त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांची माहिती पण नव्हती. एक. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना दक्षता समितीच्या अनुषंगानं ज्या हलगर्जीपणाचा सगळा प्रकार झाला तो आपल्याला माहिती आहे. तिसरं म्हणजे पालकमंत्री सांगली जिल्ह्याचे आत्ताचे सुभाष देशमुख अद्यापही इकडे फिरकलेले नाहीयेत. त्यामुळे या 3 गोष्टी, आणि मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एरवी ज्या साध्या गोष्टींवर तुटून पडतात त्यांना या गोष्टीचं गांभीर्य कळलेलंच नाहीये. त्यामुळे राजकीय पक्षांच्या सगळ्या अभिनिवेशाच्या पलीकडे या मुद्द्याकडे बघितलं गेलं पाहिजे. नीता केळकर, काय म्हणणं आहे? मला ज्यावेळेला हे स्वाती जमदाडेचं प्रकरण आलं, आमचा तालुका अध्यक्ष दिनकर भोसलेंनी हा सगळा विषय मांडल्यानंतर तातडीनं मी इथे आले परवा दिवशी, आणि अतिशय घृणास्पद कृत्य ह्यांनी केलेलं आहे. आणि हे बॉर्डरवरचं गाव आहे, तर मग कर्नाटकमध्ये पण सोनोग्राफी चालायची. आजचं जे मशीन सापडले ते सुद्धा दुसऱ्या डॉक्टरच्या मागच्या बाजूला सापडलंय. हे खिद्रापूरच्या मागं सापडलेलं सोनोग्राफी एक्सरे मशीन नाही आहे, ह्याची मला जाणीव आहे. आणि त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना परवा दिवशीच मागणी केली आहे की ह्याच्यामध्ये आणणारे एजंट असतील, भूलतज्ञ असतील, जे येऊन काही लोक व्हिजिटिंग डॉक्टर्स होते की जे ऑपरेशन करायचे, त्याची रजिस्टर पोलिसांनी जप्त केलेली आहेत. ह्याच्यामध्ये ज्याच्याकडे तक्रार निनावी अर्जाला तक्रार इथे लोकांनी डॉक्टर्सनी केली, जे प्राथमिक आरोग्य केंद्राचे होते, त्यांनी का नाही केलं हे काल मी त्यांना गिरी गोसावींना विचारलं की ह्या सगळ्याच्या पाठीमागे तुम्हाला असं वाटत नाही का ह्याची कुठेतरी तुमच्यावर जबाबदारी पडणार आहे? तर हे सुद्धा मी तिथं प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन डॉक्टरांशी बोलून आले. दुर्दैवी घटना आहे आणि बेटी बचाव बेटी पढावचा आम्ही नारा देत असताना मला ही लज्जास्पद कृत्य या म्हैसाळमध्ये झालंय. तर मग आंतरराज्य ह्याच्यामध्ये सगळी टोळी आहे, तिथल्याही लोकांचा समावेश आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कालपासून बघताय की गृहराज्यमंत्री येऊन गेले, आता आरोग्यमंत्री येऊन गेलेले आहेत, अजून काल महिला आयोगाचे अध्यक्ष पण आलेत. आम्ही गांभीर्याने हा प्रश्न घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये कठोर शासन जे कोणी असतील त्याला कुणालाही बेअर केलं जाणार नाही. आणि म्हणून ह्याची एन्क्वायरी सीआयडीने करावी अशी माझी मागणी आहे. कारण आंतरराज्य ह्याच्यामध्ये सगळेच आहेत, म्हणजे एजंट पासून इथले काही जे दुकानदार जे सप्लाय करणारे होते असेही लोक ह्याच्यामध्ये आहेत. आणि दुर्दैवाने काल सगळं गाव, म्हणजे संतापजनक गोष्ट आहे, मणेराजुरी असेल किंवा खंडेराजुरी या गावात, आणि यातून एक अवेअरनेस ह्याचा धडा घेऊन कुठेतरी लोक जागृत होतील आणि महिलांच्या मध्ये सुद्धा संवेदनशीलपणा जागृत व्हावा ह्या दृष्टीने आम्ही आता प्रयत्न करणार. म्हैसाळमध्ये काल बंद पाळला गेला. म्हैसाळमध्ये गांभीर्य आता निर्माण झालंय, पण मी सांगलीत होतो, आज सकाळी मिरजमध्ये होतो. सांगली मिरजमध्ये मात्र मला ते गांभीर्य फारसं दिसलं नाही. तेच महिला दिनाचे कार्यक्रम आणि बाकी सगळं सुरू आहे. याचा अर्थ असा आहे की अद्याप हे प्रकरण फारसं गंभीरपणे लोकांनी घेतलेलं नाहीये. एक. दुसरं म्हणजे इथे गर्भपात केले जातात हे बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे, म्हणजे कुठे केले जातात हा मुद्दा वेगळा, पण मुलगाच पाहिजे मुलगी नको अशा प्रकारे लोकांना वाटतं. आणि हे गाव श्रीमंत असल्यामुळे उलटपक्षी गर्भपाताचं प्रमाण जास्त आहे. कारण जेवढी श्रीमंती, जेवढी सरंजामी, जेवढं राजकारण, तेवढं मग मुलगाच पाहिजे. बरं, गंमत काय, पूर्वी 5-6 मुलीनंतर मुलगा झाला चालायचं, आता निवडणूक पण लढवायची असते, त्यामुळे मग 2च, त्याच्यामध्ये मुलगा पाहिजे. हे जे आहे हे किती भयानक आहे. म्हणजे आपण कायम अमेरिकेबद्दल बोलत असतो आणि अमेरिकेत काय चाललंय म्हणत असतो. तुम्ही कल्पना करा, आत्ताचा डोनाल्ड ट्रम्पचा अपवाद वगळला तर अमेरिकेमध्ये जवळपास गेली 20-25 वर्ष व्हाईट हाऊसमध्ये फक्त मुलीच आहेत. म्हणजे बिल क्लिंटनला मुलगीच होती, चेल्सी आहे. जॉर्ज बुशना 2 मुली.
त्याच्यानंतर बराक ओबामा, त्यांना 2 मुली. म्हणजे 8-8 वर्ष अमेरिकेचे अध्यक्ष हे म्हैसाळच्या कुठल्याही लोकांपेक्षा नक्की श्रीमंत असतील ना. त्यांना राजकारणात पण करिअर करायचंय, तरी त्यांना असं वाटत नाही की आपल्याकडे आपला मुलगाच जन्माला आला पाहिजे आणि त्या मुलानं काहीतरी आपला राजकारणाचा वारसा पुढे नेला पाहिजे. हा सगळा जो भयानक प्रकार आहे, एक लक्षात घ्या. म्हणजे एकीकडे हे सगळं होत असतं, दुसरीकडे रावसाहेब दानवेंच्या मुलाच्या लग्नामध्ये ओंगळवाणं संपत्तीचं प्रदर्शन होतं. ह्या सगळ्यामध्ये एक सूत्र आहे. म्हणजे आपल्याला पुढे जायचंय, पण आपली बेसिक कुटुंब व्यवस्था, बेसिक मूल्य जी आहेत ती बदलायचीच नाहीयेत. तुम्हाला लग्नांवर बारेमाप खर्च करायचा आहे, उधळपट्टी करायची आहे, हुंडा घ्यायचा आहे, मुलगाच पाहिजे आहे आणि तरी आम्हाला पुढे जायचंय, असं नसतं होत. ज्यांना आंतरजातीय लग्न करता येत नाहीत, ज्यांना साधेपणानं लग्न करता येत नाहीत, ज्यांना आजही हुंडा नाकारता येत नाही, अशी माणसं दुसरं काय करणार आहेत? हा प्रश्न सगळ्या स्तरांवरचा आहे. हा प्रश्न फार गंभीर आहे. आणि म्हणून जरी सीआयडीची चौकशीची मागणी होत असली, त्यामध्ये जे कोण लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे, सगळं बरोबर आहे. पण मला नेहमी प्रश्न पडतो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फार समंजस प्रगल्भ मुख्यमंत्री आहेत असं म्हटलं जातं. त्यांना स्वतःला एकच मुलगी आहे. पण मुद्दा असा आहे की जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सगळे कामधंदे सोडून 12 दिवस 65 सभा घेणारे आमचे मुख्यमंत्री अशा वेळी काय फिरकत नाहीत? आता निवडणुका होऊन गेल्या ना, निकाल लागलेत. हे गंभीर आहे, हे गंभीर आहे. आणि राजकीय नेतृत्वाचा याच्याशी असणारा संबंध, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असेल किंवा काही असेल, हा फार महत्वाचा आहे. म्हणून मी मगापासून म्हणतो आहे की याच्यामध्ये अनेकदा काय होतं, काहीतरी छोटे मासे नंतर सापडले जातात आणि सगळे जे मोठी धेंड आहेत ती राहतात बाजूला. मोठ्या धेंडांमध्ये कलेक्टर पासून, DHO पासून, आरोग्यमंत्र्यांपासून, पालकमंत्र्यांपर्यंत. म्हणजे नीता केळकर मागे सांगत होत्या की अमुक मंत्री येऊन गेले, पण तुम्ही कल्पना करू शकता का पालक कशाला म्हणतात? सांगली जिल्ह्याचा पालकमंत्रीच फिरकत नाहीये. सुभाष देशमुख या क्षणापर्यंत फिरकत नाहीत. म्हणजे आमचा कॅमेरा येतो तोपर्यंत पालकमंत्री आलेलेच नसतात. आता हा कार्यक्रम बघितल्यानंतर त्यांना वाटेल की आले पाहिजे. हे म्हणून म्हटलं की हे गांभीर्य जे आहे ना, त्या गांभीर्याचा फार मोठा अभाव आहे. एक डॉक्टर नराधम हा मुद्दा नाहीये. अशा प्रकारची रॅकेट्स वसुधा कुंभार ज्याप्रमाणे सांगतायत त्याप्रमाणे आकडा आता दिसतो आहे, त्यापेक्षाही प्रचंड घडलेलं आहे. हा माणूस किती वर्ष प्रॅक्टिस करत होता इथे? 9 वर्ष. तुम्ही कल्पना करा, म्हणजे गेल्या काही दिवसांमधले ही आकडेवारी असेल. 9 वर्षांमध्ये या नराधमानं काय काय केलं असेल. आणि मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरचं हे गाव आहे. त्यामुळे जे गर्भपात झाले ते केवळ या परिसरातले होते अशातला भाग नाही, ते कर्नाटकातले आहेत, बाहेरच्या राज्यातले आहेत, सगळीकडचे आहेत. आणि हे गर्भपाताचं सेंटर झालं, हे भयानक आहे. यांना काहीतरी बोलायचं आहे. या पुढे या. नमस्कार, मी डॉक्टर भारती पाटील, होमिओपॅथिक डॉक्टर आहे. शिवाय मी एक लेखिका कवयित्री आहे. मला असं वाटतं की हा जो प्रश्न निर्माण झालाय यामागं खूप कारण आहेत. त्यातलं अतिशय महत्वाचं कारण आता ताईंनी मांडलं. पण मला असं वाटतं की स्त्री पुरुष असमानता जी आहे आपल्या समाजामध्ये तीच मुळात आपण संपुष्टात आणली पाहिजे. आणि त्यासाठी अगदी तळागाळातून ग्रासरूटला जाऊन प्रत्येकानं प्रबोधनाची गरज आहे. आज आम्ही लेखक कवयित्री या आमच्या माध्यमातून, लिखाणाच्या माध्यमातून, एक डॉक्टर असताना, मी दवाखाना चालवत असताना त्या माध्यमातून आम्ही हा प्रसार करीतच आहोत, व्याख्यानांच्या माध्यमातून करीत आहोत. तरी सुद्धा मला असं वाटतं की ज्या वेळेला हा समाज जागृत होईल, ज्या वेळेला आमच्या माता भगिनी खऱ्या अर्थानं जागृत होतील आणि ज्या वेळी अशा प्रसंगामध्ये त्या स्वतःहून पुढे येतील आणि आपल्या या चळवळीमध्ये सहभागी होतील, तेव्हाच आपल्याला हा प्रश्न संपुष्टात येईल. अन्यथा हा प्रश्न संपुष्टात येणार नाही. केवळ सरकार काय करेल, पालकमंत्री येतील, चौकशी लागेल, चौकशी समिती बदलायची काही जणांनी मागणी केली, ती समिती बदलता येईल, ते लोक, पोलीस प्रशासन मिळून सगळं करतील. पण तरी सुद्धा हे प्रकरण तेवढ्यावर थांबणार नाही. तर ग्रासरूटला जाऊन प्रत्येक बाईच्या मनातली जी मानसिकता आहे ती मानसिकता बदलली पाहिजे. ही घटना जवळजवळ 2009 पासून चालू आहे. आम्ही वेळोवेळी गावकऱ्यांनी ह्याचं सगळे शासनाला कळवलेलं आहे. तुम्हाला हे माहिती होतं? मी स्वतः नेनावी फोन वगैरे केलेत आणि स्टँडिंग कमिटीला पण हा विषय झालेला आहे. सरपंच तुम्हाला माहित नव्हतं? सरपंच मला म्हणजे कधीच दखल नव्हती ह्या गोष्टीची. फक्त त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं. ऑब्जेक्शन घेतलं होतं. परत शासनाला आमचे वेळोवेळी फोन गेलेत. शासनाने धाडी पण टाकल्यात. पण ज्या धाडी टाकल्या गेल्यात ते आर्थिक व्यवहार होऊन मिटवले गेले का काय ह्याची शंका आहे.
त्यामुळे आत्ताची सध्याची कमिटी बदलायला पाहिजे. आणि हे फक्त छोटा मासा सापडलेला आहे. अजून जवळजवळ 3 ते 4 डॉक्टर ह्याच्याही पलीकडे भयानक आज 20 वगैरे भ्रूण हत्या आहेत. 20,000 निघण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळं आपण टीव्ही चॅनेलमधून ह्या सगळ्या अधिकारी मलाही सांगा, तुम्ही सांगितलं की शंका येते की काहीतरी गडबड आहे, काहीतरी मोठं रॅकेट आहे. कसं रॅकेट असेल असं वाटतं? अंदाज काय, शंका काय? कसं आहे, कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरचं गाव आहे. जवळजवळ 20-30 जिल्ह्यातून कर्नाटक आणि महाराष्ट्रातून इथं ऑपरेशनाचं एक मोठं केंद्रबिंदू तयार झालेला आहे. त्यामुळे हे मोठं रॅकेट हे म्हैसाळमध्ये आहे. संतांच्या गावात अशी घटना घडणं म्हणजे दुर्दैव हे आमच्या गावचं आहे. तरी आणि हे परगावचे येऊन इथं डॉक्टर हे उद्योग चालू केलेले आहेत. बाहेर नाही कसं म्हणतो, यांना काहीतरी बोलायचं आहे, तुम्हाला बोलायचं आहे, बोला. माझी पुतणी स्वाती जमदाडे हिचा 1 तारखेला देहांत झाला. ते आम्ही सर्वांनी मिळून माझे तो धाकटे भाऊ सुनील बाबासाहेब जाधव हे पाँडिचेरी या ठिकाणी असल्यामुळं त्यांना यायला 2 दिवस उशीर लागतोय. आणि तोपर्यंत ह्यांनी संपूर्ण काळाबाजार करून धन द्यायची हे त्यांची तयारी झाली होती. ते हरवल्यामुळे त्यांनी शासकीय रुग्णालयात परत रिटर्न आणल्यामुळं हे सगळा उघडकीस आणला. दुसऱ्या दिवशी सकाळी 2 तारखेला आम्हाला म्हणजे 1 तारखेलाच रात्री भाजपचे तालुका अध्यक्ष दिनकरराव भोसले यांना ते बोलवून घेऊन आम्ही अध्यक्षांना सुद्धा महिला अध्यक्ष यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. तरी त्यांनी फोन उचलला नाही. रात्री त्यांनी त्यांचं असं हे आलं. महिलांना पण सांगतोय आणि सगळ्यांना सांगतोय की तुम्ही कुठल्याही पक्षीय भूमिकेचा आता इथे अवलंब करू नका. सगळेच राजकीय पक्ष याला सारखे जबाबदार आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे कुठला तालुकाध्यक्ष भाजपचा आणि कोण जिल्हाध्यक्ष वगैरे याला काही अर्थ नाही आणि कुठला राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसचा. महिलांनी आता लक्षात घेतलं पाहिजे की हे आव्हान फार मोठं आहे. 20-20 हजार जर असा आकडा असेल तर हे किती भयानक आहे. आणि पोटामध्ये तो गर्भ मारून टाकला जातो. या पद्धतीच्या घटना जर सांगलीसारख्या जिल्ह्यामध्ये ज्याला प्रागतिक जिल्हा मानलं जातं, म्हणजे उलट पक्षी आदिवासी जिल्ह्यांमध्ये सुद्धा स्त्री भ्रूण हत्या होत नाहीत उलट, आणि प्रागतिक जिल्ह्यामध्ये होतात. केवळ मुलगा हवा, वंशाला दिवा म्हणजे मुलगा, हे जे आहे याच्याबद्दल फारच सजग जागरूक राहावं लागणार आहे. तुमचं नाव काय? वंदना चंदनशिवे. वंदना चंदनशिवे, बोला. सर कसं आहे माहितीये का, आता जे गर्भपात करणारे डॉक्टर परत त्यांची फॅमिली म्हणजे जे मजबूर करते बाईला की आपल्या पोटातली स्त्री असली तर ती तू हे कर, पण त्या महिलेला वेदना होत असतात की तर असे प्राण गमावतात. हे आता मला एक सांगा, म्हैसाळ हे काही फार मोठं गाव नाही. छोट्या गावामध्ये सगळ्या लोकांना घरातली लपडी कुलंगडी सगळी माहिती असतात. काय काय चालतंय सगळं माहिती असतं. रात्रीचं माहिती नसतं, रात्रीचं जास्त माहिती असतं. अशा गावामध्ये हे माहितीच नाही हे काही मला काही पटत नाही. हो सर, पण आम्ही मिरजेचे आहे, इथलं ऍक्च्युअली परिस्थिती आम्हाला माहिती नाही. पण एकूण हे पटत नाही, हे बरोबर आहे की नाही? मग हे जरा कायदा पण कडक केला पाहिजे. आणखी हे झालेलं आता नवीन नावं बरीच निघतील यामध्ये. बरंच मोठं रॅकेट आहे. प्रत्येक त्या वगैरे नेमतात ते पण काय सक्रिय नसतात एवढ्या. तर आणखीन जरा जास्त महिला वगैरे घेऊन ते काहीतरी केलं पाहिजे याच्यावर. रॅकेटचा मुद्दा मगाशी कुठेतरी मला म्हटलं, मला चौकशी समितीबद्दल काहीतरी बोलायचंय. काय तुमचं म्हणणं आहे? रॅकेट काय असेल, चौकशी समिती कशी पाहिजे, काय? या ठिकाणी निनावी जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे 22 एप्रिल 2016ला म्हैसाळमधून निनावी तक्रार गेलेली. 22 एप्रिल नंतर 17 मे 2016ला ती निनावी तक्रार तुम्हीच केली होती का? तुमच्याकडे त्याची कॉपी वगैरे आहे? ते ऑनलाईन मध्ये असते. मुंबईला त्यांची हे आहे आणि त्याचे ते टीम इथं कोल्हापूरला सांगलीला. हे महत्वाचं आहे. निनावी तक्रार ज्यांनी केली ते स्वतः आता नावासह पुढे आले. तुमचं नाव काय? माझं नाव अशोक वडर. अशोक वडर यांनी 2016 मध्ये ही तक्रार केली होती. आणि जिल्हाधिकारी शेखर गायकवाडांशी जेव्हा आमचे संभाजी थोरात बोलले तेव्हा संभाजी थोरातांना शेखर गायकवाडांनी सांगितलं की हो 2016 मध्ये अशी तक्रार प्राप्त झाली होती. मग 1 वर्ष केलं काय? यानंतर 17/5ला कलेक्टर साहेबांनी सिव्हिल सर्जन साहेब यांच्याकडची तक्रार वर्ग केली चौकशीसाठी. यानंतर 19/5/2016ला बेळंकीचे डॉक्टर जे आहेत ते डॉक्टर विजय जाधव यांच्या पथकाने या दवाखान्यावर छापा मारलेला. या छाप्यामध्ये त्यांनी त्यांच्या अहवालात असं नमूद केले की या ठिकाणी कोणतेही आक्षेपार्ह संशयास्पद साहित्य अथवा दप्तर सापडलेलं नाही. आणि त्या डॉक्टरनी असं खुलासा केलाय लेखी त्या अहवालात की मी असं कोणतेही कृत्य गर्भपात असेल किंवा अन्य जे अयोग्य कृत्य आहेत ते मी करत नाही असं त्यांनी खुलासा केलेला आहे. आणि ह्याच्यानंतर रविवारी सिव्हिल सर्जन आपले जे आहेत साळुंके साहेब यांनी माहिती दिली की बाबा गर्भपात केंद्रासाठी काय म्हणजे पात्रता जी लागते. आणि त्यांनी एक सांगितलं की हा मुळात ही जे वैद्यकीय क्षेत्राची जी पदवी आहे, पदवी घेतलेला व्यक्ती हे
ते आपल्याला म्हणजे ही जी पात्रता मागणी करायला तो पात्रच नाही असं खुलासा केला. मग 10 महिन्यापूर्वी ह्या दवाखान्यावर छापा मारलेला ते जाधव साहेबांनी त्या डॉक्टरांना क्लीन चिट दिली आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट त्या डॉक्टरांना त्या चौकशी समितीचे सचिव केलेला आहे. काय सांगताय? आणि काल गृहराज्यमंत्री दीपक केसरकर साहेब या ठिकाणी भेटीला आलेले. त्यांच्यासमोर हा मुद्दा आम्ही उपस्थित केला की साहेब ही समिती जी नेमली आहे ती अशाची आहे, ज्या डॉक्टरांनी क्लीन चिट दिलं त्यांना ज्या समितीचं सचिव म्हणून नेमलेलं आहे ही चौकशी बरखास्त करावी अशी त्यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे. गुन्हेगार करावं असं आमची इच्छा आहे. जे आता ह्यात अधिकारी दोषी आहेत 2009 पासून त्या सगळ्या अधिकाऱ्यांना सहगुन्हेगार करावं आणि त्या स्त्री भ्रूण हत्येला ते सहकार्य करत असतील म्हणून त्यांना तुम्ही जे मगाशी म्हटलं त्यांना समितीवर घेतलं, काय जरा घडलं सांगा. जे अतिरिक्त संचालक आहेत डॉक्टर अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक चौकशी समिती नेमलेली आहे. त्या समितीचे सिव्हिल सर्जन संजय साळुंके हे अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर स्त्रीरोग तज्ज्ञ अशोक शिंदे यांचा एक समावेश आहे. त्यानंतर विजय जाधव हे आणि अन्य 2 सदस्य आहेत. आपले गिरी गोसावी साहेब म्हणून आहेत. असे 5 लोकांची चौकशी समिती नेमली आहे. ही समिती पोलिसांना तपासात टेक्निकली सहकार्य करणार आहे. आता जर सगळं गोंधळ असेल तर पोलिसांना 100% दिशाभूल, कारण मेडिकल लाईन मधले टेक्निकली पोलिसांना काही माहिती नसणार. हे जे सांगतील तेच अंतिम असणार. त्यामुळे ही समिती बरखास्त करून त्रयस्थ समिती अन्य जिल्ह्यातली नेमावी अशी समस्त नागरिकांची काल म्हैसाळ बंद करून त्या गावकऱ्यांनी ही मागणी केलेली आहे. आज सकाळी जे आरोग्य खात्याचे मंत्री महोदय आलते ते इतकी बिझी होते की त्यांना इथल्या गावकऱ्यांशी प्रथम नागरिक म्हैसाळच्या सरपंच यांच्या सुद्धा बोलायची वेळ मागावी लागली. त्यांनी सुद्धा त्या सरपंच महोदयांनी मंत्री महोदयांना मागणी केली की अशी चौकशी समिती बरखास्त करून नवीन मी आता पहिला हाऊसमध्ये बोलतो आणि नंतर मग काय असेल ते सांगतो. इतकं दुर्दैवी घटना घडलेली आहे. किती भयानक आहे बघा, किती भयानक आहे. म्हणजे मला आता काय कळत नाही मला. डॉक्टर दीपक सावंत स्वतः डॉक्टर आहेत, इथं येतात ते काय प्रकारे घाईघाईत मला हाऊसला जायचंय, हाऊसमध्ये बोलायचं. एरवी हाऊसकडे फिरकत नाहीत हे मंत्री, कधी बोलत नाहीत धड. आणि आता शांतपणे येऊन बघणं काय नक्की घडलंय. सरपंचांशी बोलायला वेळ नाही, बाकीच्या लोकांशी बोलायला वेळ नाही. म्हणजे जणू काही हवाई दौरा करतो ना आपण एखादा, तसा हवाई दौरा केल्यासारखे या लोकांनी हा दौरा केलेला आहे. आणि म्हैसाळचा ग्रामस्थ सांगतोय पण एवढी महत्वाची मागणी आहे, त्याच्याकडे पुरावे आहेत. ज्याने तक्रार केली तो माणूस सांगतोय, जो गेली 1 वर्ष 2 वर्ष फॉलो करतोय तो सांगतोय. आणि हा आमचा मंत्री काय म्हणतो, मी बिझी आहे, मला हाऊसमध्ये जायचंय आणि हाऊसमध्ये बोलायचंय. अरे हाऊसमध्ये बोलायची एवढी हाऊस असती तर आतापर्यंत तुम्ही अनेक प्रश्न जसाच लावले असते ना. तुम्ही जर म्हटलं सभागृहाला की मी पूर्णपणे माहिती घेतोय, मी गेलोय म्हैसाळमध्ये, मंत्री म्हैसाळमध्ये जाऊन माहिती घेत आहेत, हे बाकीच्या लोकांनाही कळतं आणि त्यांनी काय सभागृह डोक्यावर घेऊ द्या, पण माहिती घेऊन तुम्ही बोललं पाहिजे ना. मुळामध्ये काही कोणाला माहितीच नाहीये. हे जे आहे सरपंच, की ज्या प्रकारे दीपक सावंतांचा आजचा सगळा तो टोन होता, काय तुमचं म्हणणं आहे? ते पहिली गोष्ट त्यांचा खूप मोठा ताफा आला होता एकदम, आणि 10 मिनिटातच ते गेले गावातनं. म्हणजे फार गडबडीत होते. त्यांनी पाहणी केली हॉस्पिटलची 5 मिनिटामध्ये. मग मी त्यांना वेळ मागितली की समितीची बदली व्हावी आणि न्यायालयीन चौकशी व्हावी. मग त्यांनी गाडीतच बसून माझ्याशी 2 मिनिटं बोलले फक्त. ते त्यांना वेळ नव्हता होते. वेळ नव्हता काय कुठं जायचं होतं, काय म्हणत होते? हाऊसमध्ये जायचं आणि हा प्रश्न मांडायचा असं त्यांनी मला सांगितलं. एकूण हे जे चित्र आहे, हे चित्र म्हणजे माझा जो संताप होतोय ना, तो हे घडलं ते तर भयानक आहेच. बीडमध्ये जेव्हा मुंडे दाम्पत्याने केलं होतं, आता इथे पण लक्षात घ्या, तो जो काय त्याचं नाव आहे त्या डॉक्टरचं, खिद्रापुरे, तो खिद्रापुरे एकटा नाही, त्याची बायको पण आहे. आता काय म्हणजे बाकी रॅकेट आहेच, पण बायको पण आहे. त्या बाईला हे सगळे गर्भ पाडताना आणि पुरताना त्या ह्याच्यामध्ये काही यातना झाल्या नसतील तर मग हा तर मुद्दा आहेच. हा हृदयद्रावक वगैरे हा मुद्दा आहेच. प्रश्न आहे यंत्रणेचा. मुळामध्ये हे घडलेलं आहे ते कुठलाही खिद्रापुरे हे करू शकत नाही, कुठलाच खिद्रापुरे करू शकत नाही. हे अनेक लोकांचे हात, राजकीय नेते आणि यंत्रणा ही सगळी म्हणजे सब मिले हुए है, त्याशिवाय हे घडत नाहीये. ही सिस्टीम जी सडलेली असते, सिस्टीम मध्ये काही लोकांना पैसे मिळतात, काही लोक गप्प बसतात, काही लोक दुर्लक्ष करतात, काही लोकांना काही कळतच नाही. हे सगळं जे काय आहे, मगाशी यांनी खूप चांगला मुद्दा मांडला की पोलिसांना कसं कळणार आहे हा, कारण हा मेडिको लिगल मुद्दा आहे. त्यामुळे पोलिसांना कायदा सुव्यवस्था कळेल की स्वाती गेली, काहीतरी गडबड झाली, पण बाकी सगळ्या ज्या मेडिकल गोष्टी आहेत, वैद्यकीय गोष्टी आहेत, त्याच्या अनुषंगाने काय
महिलांसाठी खुशखबर. साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग, रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTube वर लवकरच. वंशाला दिवा नसला असं म्हणतात. खरं त्या दिव्याला वात नसेल तर तो दिवा नसतो. जेवढा वंशाच्या दिव्याला महत्व आहे तेवढं वातीला पण महत्व असायलाच पाहिजे. माझे बातमीदार संभाजी थोरात गेली 2 दिवस इथं तळ ठोकून आहेत. सगळ्या लोकांशी बोलतायत, भेटतायत, वृत्तांकन करतायत आणि अगदी सुरुवातीला तपशीलवार वृत्तांकन संभाजीने केलं. त्यामुळे संभाजीला यातले बरेच तपशील माहिती आहेत. काय संभाजी, हे आत्ता मला ज्यावेळी हे सांगतायत की 2009 पासून तक्रार करतोय किंवा हा गावातलाच माणूस फॉलोअप घेतोय, त्यावेळी खूप मोठा धक्का बसला. कारण इथं ज्यावेळी आलो मी, त्या दिवशी सोमवारी आलो, त्यावेळी सोमवारी सकाळी इथं नोटीस लावण्यात आलं दारावर की बॉम्बे नर्सिंग ऍक्ट कायद्यानुसार तुम्ही त्याचं उल्लंघन केलेलं आहे आणि तुम्हाला प्रॅक्टिस करायला अधिकार नाही. ही साधी प्रॅक्टिस होती, ॲलोपॅथिकची प्रॅक्टिस होती आणि ॲलोपॅथिकची प्रॅक्टिस असताना करायला सुद्धा परवानगी होती. ही लोक फॉलोअप घेत आहेत. मात्र इथनं हाकेच्या अंतरावर जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या वैद्यकीय अधिकाऱ्याला अधिकार आहेत की वैद्यकीय अधिकाऱ्याला अधिकार आहेत यांच्यावर कारवाई करायची. म्हणजे हे प्रॅक्टिस बंद करू शकला असता. मात्र हाकेच्या ह्या सगळ्या लोकांना कळतंय हा तो डॉक्टर सुद्धा निवासी आहे, वैद्यकीय अधिकारी सुद्धा इथं राहायची त्याला गरज असते, राहायची सक्ती असते. इथं राहून सुद्धा त्या डॉक्टरला कधीही कळलं नाही हा प्रॅक्टिस करतोय, गर्भपात करतोय ही माहिती लांबचीच, पण प्रॅक्टिस करतोय त्याच्यावर सुद्धा कारवाई करू शकला असता. दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ज्यावेळी त्या डॉक्टरशी बोललो, वैद्यकीय अधिकारीशी बोललो, त्या वैद्यकीय अधिकाऱ्यानं थेट सांगितलं की आमच्या ANM म्हणजे आरोग्य सेविका त्या भागात जातात, तिथले दवाखाने बघतात आणि आम्हाला रिपोर्ट करतात. मग असा रिपोर्ट केला. मी त्याला विचारलं की असं केलेलं का, तर त्यांनी नाही केला म्हणून सांगितलं. मग तुम्ही तुमच्या हाकेच्या अंतरावर आहे, तुम्ही का करू शकला नाही? हाकेच्या अंतरावर जे आरोग्य केंद्र आहे तिथे नक्की काय चाललंय आपण बघू. तुम्ही बोलत राहा. तर या ठिकाणी हाकेच्या अंतरावर वैद्यकीय अधिकारी आहे, सगळी यंत्रणा आहे. तिथल्या ANM सहज अगदी चालत, आपण चालत आता पोहोचणार आहोत तिथं, सहज अगदी चालत वैद्यकीय अधिकारी इथं येऊ शकला असता. अगदी सकाळी तो राहतो जर तिथं, तर सकाळी मॉर्निंग वॉकला म्हणून जरी आला असता तरी इथं प्रॅक्टिस बघितलं असतं. हॉस्पिटलचं बोर्ड आहे, साधं एखादी गोष्ट आहे, एखादा तलाठी असतो आणि एखाद्या तलाट्याने एखाद्या गाड्यावर कमर्शियल गॅसचा वापरला नाही तरी त्याच्यावर कारवाई केली जाते. दुसरे ग्रामसेवक असतो, एखादं छोटं बांधकाम केलं तरी कारवाई केली जाते. इथं वैद्यकीय अधिकारी एवढा मोठा हॉस्पिटलचा बोर्ड लावला, एवढं टोलेजंग हॉस्पिटल आहे आणि तेही BHMS डॉक्टर्स आहे, त्याला इंजेक्शन करायला सुद्धा परवानगी नाही आणि तरी हे इकडं डोळेझाक केली जाते. ही केवढी मोठी साखळी आहे हे लक्षात येतं. एकीकडे जिल्हाधिकाऱ्याला अर्ज दिला जातो, निनावी तक्रार केली जाते, जो माणूस तक्रार करतोय म्हणून त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला जातो. सिव्हिल सर्जन इथे येतो आणि त्याच डॉक्टरला विचारतो तू प्रॅक्टिस करतोयस का, तो डॉक्टर खुलासा करतो की मी अशी कुठलीही प्रॅक्टिस करत नाही. त्या डॉक्टरचं खरं मानलं जातं आणि त्याला क्लीन चिट दिली जाते. आणि इथला आतापर्यंत 2-3 वैद्यकीय अधिकारी झाले असतील 2000 म्हणजे हा 9 वर्ष प्रॅक्टिस करतोय तेव्हापासून. एकाही वैद्यकीय अधिकाऱ्याला ही शंका येऊ नये की इथं गर्भपात केले जातात, इथं ॲलोपॅथिक प्रॅक्टिस केली जाते. ही म्हणजे आश्चर्य असणार किंवा म्हणजे ही डोळेझाक का केली जाते, ही साखळी केवढी मोठी आहे. दुसरं महत्वाचं की इथल्या लोकांशी आता बोलल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की इथं आणखीन काही डॉक्टर्स आहेत. म्हणजे काल जी सोनोग्राफी मशीन जी इथं सापडली ती दुसऱ्या डॉक्टरची आहे, तोही या गावातला आहे. इथं आणखीन काही डॉक्टर्स आहेत, ते या सगळ्या तपासात पुढे येणार का, ते जे डॉक्टर आहेत का आता दुसऱ्या कुठल्याही डॉक्टरला हात लावलेला नाही, त्याच्या स्टाफमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अटक केलेली नाही, त्याची बायको फरार आहे. ही सगळी साखळी ओपन होणार का, हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. ही सगळी साखळी ओपन होणार का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्या अनुषंगानं विचार करणं हे जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं काय? या ठिकाणी निवासी वैद्यकीय अधिकारी आहेत, पण या संदर्भात इथं मुक्कामाला डॉक्टर कधीच नसतात. या संदर्भात आम्ही वेळोवेळी ग्रामसभेत प्रश्न उपस्थित करून संबंधित खात्याला कळवलेलं आहे, आरोग्य विभागाला. पण आरोग्य विभागानं पण अगदी गाफील, जुजुबी कारवाई, येणे, भेट देणे, मेमो देणे, या पलीकडे त्यांनी काही केलं नाही. या सगळ्याच मुद्द्यांबद्दल आपण बोलत राहू. आणि आता माझ्यासोबत अतिशय महत्वाची व्यक्ती या सगळ्या संदर्भातली आहे, ॲडव्होकेट अर्चना उबाळे. ॲडव्होकेट अर्चना उबाळे या संदर्भातल्या दक्षता समितीवर होत्या आणि त्यांनी दक्षता समितीवर फार महत्वाचं काम केलं होतं. पण अचानकपणे, आकस्मिकपणे त्यांची तडकाफडकी त्यांना काढून टाकलं गेलं.
हा सगळा जो प्रकार आहे, या सगळ्या प्रकारामध्ये नक्की किती कोण जबाबदार आहे, यंत्रणा कशी जबाबदार आहे, ॲडव्होकेट अर्चना उबाळे खरं म्हणजे नीटपणे सांगू शकतील. ॲडव्होकेट अर्चना उबाळे. नमस्कार. आज जागतिक महिला दिनाच्या दिवशी आपल्याला स्त्री भ्रूण हत्येविषयी आपण आज बोलतोय. स्त्रीच्या जन्माचेच आपण इथं खून करतोय आणि आज जागतिक दिनाच्या दिवशीच आपण ह्या विषयावर चर्चा करतोय, बोलतोय. याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट आपल्या ह्या भारतासारख्या देशात घडतीये, त्याचं मला दुर्दैव वाटतं. हा विषय जो झालेला आहे खिद्रापुरे, डॉक्टर खिद्रापुरे यांच्या हॉस्पिटलमधील, तो अत्यंत निंदनीय स्वरूपाचा आहे. त्याच्यामध्ये प्रशासनाचं हलगर्जीपणा दिसून येतोच. पण ज्यावेळी मी आपण बोलत राहू बघा, म्हणजे आपण आता बोलत बोलत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आलेलो आहोत. हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि मागच्या बाजूला प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. इथे अगदी आपण पोहोचतो आहोत. म्हणजे अंतर किती आहे. मी आता चालत आलो, मला वाटतं 2 मिनिट आपल्याला लागले असतील चालायला, 2 ते 3 मिनिटं. आणि 3 मिनिटांमध्ये चालत म्हणजे हाकेच्या, म्हणजे अक्षरशः हाकेच्या अंतरावर हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. आणि तरीही प्राथमिक आरोग्य केंद्रामधल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना हे माहिती नसतं की शेजारी काय चाललेलं आहे. खरं म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे हा सगळा डेटा असला पाहिजे, सगळी माहिती असली पाहिजे. गर्भलिंग निदान आणि या सगळ्या संदर्भातली सगळी माहिती असते, त्यांची जी जबाबदारी आहे. तरी सुद्धा वैद्यकीय अधिकाऱ्याला काही माहिती नाही आणि वैद्यकीय अधिकारी मला तिथं नसतातच असं हे म्हणतायत. एनिवेज ते आपण बोलत राहू. अर्चना बोला. 2014 ते 2016 पीसीपीएनडीटी लिगल ऍडवायझर म्हणून या पदावर कार्य करत असताना माननीय कुशवाह साहेबांच्या, जिल्हाधिकारी कुशवाह साहेबांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्ह्यातील सगळ्या सोनोग्राफी सेंटर्सवर आपण धाडी टाकल्या होत्या. त्यांची तपासणी केली होती आणि त्या तपासणीच्या दरम्यान ज्या सेंटर्समध्ये कागदोपत्री अनियमितता आढळून आली होती, त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांसमोर त्यांच्याकडे ज्या प्रकारच्या तक्रारी येत होत्या, त्या संपूर्ण तक्रारीचे त्यावेळी निरसन केलं जात होतं आणि त्याच्यामधून जे दोषी डॉक्टर्स आहेत त्यांच्यावर कारवाई केली जात होती. त्याच्यात कागदोपत्री अनियमितता जर आढळून आली तर त्याच्यामध्ये आपण त्यांना त्यांचे सोनोग्राफी सेंटर्स काही कालावधीकरता आपण बंद ठेवले होते. नियमितता झाल्यावर त्यांना सेंटर्स सुरू करून दिले होते. पण ज्या सोनोग्राफी सेंटर्समध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाच्या चुका आढळून आल्या होत्या, त्या सेंटर्सवर आपण कारवाई केली होती. पण ती कारवाई काही कारणानं राजकीय दबावाखाली त्या कारवाया ज्या आहेत त्या तिथल्या तिथंच त्या थोपवण्यात आल्या. स्वतः कुशवाह साहेबांनी छापे टाकून ज्या कारवाई केल्या, त्या कारवाईमध्ये सुद्धा पोलिसांनी ह्या सदर प्रकरणामध्ये काहीच पुरावा आढळून आला नाही म्हणून प्रकरण फायनल केली. ही बाब सुद्धा अत्यंत दुर्दैवाची आहे. मी काम करत असताना विधी अधिकारी पीसीपीएनडीटी लिगल ऍडवायझर म्हणून काम करत असताना आपण ज्या डॉक्टरांवर कारवाई केली होती, त्या डॉक्टरांच्या तक्रारीवरून ज्यांच्यावर आपण गुन्हे दाखल केले, त्यांच्या तक्रारीवरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तोंडी आदेश दिले. तोंडी तक्रारीनुसार तोंडी आदेश दिले आणि तोंडी आदेशाच्या अनुषंगाने मला या पदावरून कमी करण्यात आलं, की ज्याच्यामध्ये आपण फक्त डॉक्टरांवर कारवाई केली होती म्हणून या पदावरून तडकाफडकी माझी नियुक्ती. फार महत्वाचा आणि गंभीर मुद्दा आहे. शेखर जोशी आपल्यासोबत आहे. शेखर जोशी हे सकाळच्या सांगली आवृत्तीचे सहयोगी संपादक आहेत आणि त्यांनी आज या बातमीला ठळक प्रसिद्धी दिली आहे. अर्चनाने काल जी पत्रकार परिषद घेतली ती फारच गंभीर पत्रकार परिषद आहे. हा मुद्दा किती गंभीर आहे आणि काय काय वाटतंय? नाही, हा शॉकिंगच आहे. म्हणजे बऱ्याचदा काय झालं की अलीकडच्या काळात ही सगळ्यात मोठी घटना पुढे आल्यामुळं या दक्षता समिती ही अस्तित्वातच नव्हती अशा पद्धतीची धक्कादायक माहिती पुढे आली आणि मला वाटतं की आतापर्यंतच्या या इथल्या प्रशासनाच्या लौकिकाला ही काळीमा फासणारी गोष्ट आहे की एक महिला विधिज्ञ आहेत आणि त्यांना सरळ सरळ काही डॉक्टरांना वाचवण्यासाठी बाजूला करण्यात येतं. ही मला वाटतं की आजपर्यंतची कुठेही बिहारमध्ये सुद्धा घडली नसेल अशा पद्धतीची नामुष्कीजनक घटना आहे आणि ती सुद्धा ज्यांचं पार्टी विथ डिफरन्स असं म्हणणाऱ्या बीजेपीच्या पालकमंत्र्यांनी करावी. हे सगळ्यात मोठं मला वाटतंय, हा सगळ्यात मोठा फ्रॉड आहे आणि या फ्रॉडमध्ये संपूर्ण यंत्रणा जबाबदार आहे. आता तुम्ही इथं हाकेच्या अंतरापर्यंत आलात की इथं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मला वाटतं की संपूर्ण ही प्रशासनातली जी टीम आहे आरोग्य विभागाची ही सगळी बडतर्फ करावी इतपत हा गुन्हा मोठा आहे. आपण किती गप्पा मारत असतो ना स्मार्ट सिटीच्या, प्रगतीच्या, परिवर्तनाच्या, बाकी सगळ्या गप्पा आपण मारत असतो आणि जेव्हा असे स्त्री भ्रूण सापडतात एका वेळी 19 आणि म्हटलं जातं की 20,000 कदाचित ती संख्या असू शकते. ही स्त्री भ्रूण हत्या
होत असते गेल्या 9-10 वर्षांपासून. सगळी यंत्रणा त्याच्यामध्ये सहभागी आहे, याच्यात काही शंकाच नसते. वैद्यकीय अधिकारी शेजारी असतात हाकेच्या अंतरावर. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जिथे मी आता उभा आहे, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उभा आहे, आत वैद्यकीय अधिकारी बसलेले आहेत, त्यांच्याकडे मला जायचं आहे. वैद्यकीय अधिकारी आहेत पलीकडे हाकेच्या अंतरावर. हे सगळे प्रकार हा नराधम करतो आहे. 2009 पासून लोक आरोप करतायत. यू जस्ट इमॅजिन, म्हणजे 2009 पासून लोक आरोप करतायत, सांगतायत काय चाललंय. कलेक्टरना काही करावंसं वाटत नाही, DHO, सिव्हिल सर्जन काही करावंसं वाटत नाही. दक्षता समिती फार महत्वाची असते. त्या दक्षता समितीमध्ये अर्चना आहे आणि ती वकील आहे. तर अर्चनानं काही डॉक्टरांना बडतरफ करायची शिफारस केली किंवा त्यांच्याबद्दल काही रिपोर्ट दिला, त्यांनाच काढून टाकलं. तुम्ही ज्या डॉक्टरांबद्दल वाईट बोलता आहात त्या डॉक्टरांवर काही कारवाई करण्याऐवजी ज्यांनी ही शिफारस केली त्यांनाच काढून टाकलं. आता या दक्षता समितीचा संबंध अर्थातच कलेक्टरशी आहे, मुख्य अधिकाऱ्यांशी आहे. ही सगळी मंडळी काय करत होती? ज्या ठिकाणी या प्रकारच्या घटना घडत आहेत असं गेल्या अनेक वर्षांपासूनचा रेकॉर्ड आहे, रिपोर्ट आहेत, त्याच्याबद्दल सिव्हिल सर्जनला काही करावंसं वाटत नाही, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना काही करावंसं वाटत नाही. कलेक्टर काय करतात? कोणी काही करत नाही. जिथे सोनोग्राफीची परवानगी सोडा, म्हणजे हॉस्पिटलचीच परवानगी नाही, असा एक BHMS झालेला माणूस होमिओपॅथी झालेला ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करतो आणि प्रॅक्टिस करत नाही, असे अतिशय जीवघेणे ऑपरेशन्स करतो, गर्भपात करतो, गर्भलिंग निदान करतो. हे भयानक आहे. कदाचित काही लोकांना असं वाटेल की मी जरा भभार भूमिका घेतली आहे, हे जरा मीडिया ट्रायल सुरू आहे असं लोक म्हणतील. तसं म्हटले तर असू दे, ही मीडिया ट्रायल आहे. मला त्याशिवाय काही दुसरा मार्ग दिसत नाही. जेव्हा सगळ्याच यंत्रणा झोपलेल्या आहेत, सगळे गप्प आहेत, कोणालाच काही बोलायचं नाही, तेव्हा मला तर बोलावं लागेलच. या लोकांच्या वतीनं बोलावं लागेल, या लोकांसाठी बोलावं लागेल. कारण एक लक्षात घ्या, म्हणजे म्हैसाळमध्ये हा नराधम सापडला तो एकटा नाही, अजून बरेच डॉक्टर आहेत आणि म्हैसाळ आणि परिसरामध्ये असं बऱ्याच डॉक्टरांचं रॅकेट आहे. काही छुपे आहेत, म्हणजे तळघरामध्ये वगैरे. मगाशी त्या स्वातीच्या वडिलांनी सांगितलं की सगळं अंधार गुहेत त्या पोरीला आणलं गर्भपातासाठी. अरे काय चाललंय हे? एनिवेज, मी आलोय प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये. इथे हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि पेशंट्स नेहमीप्रमाणे आलेले आहेत. काय काय तुमच्या म्हैसाळबद्दल काही चाललंय, ऐकलं का? काय चाललंय? सध्या मुलींची संख्या कमी आहे, मुलांची संख्या जास्त आहे. सर्वांना मुलगाच पाहिजे आहे. तर मुलींच्यात हा भेदभाव का? कशासाठी? मी पण एक मुलगीच आहे. सध्या तुम्हाला किती मुलं आहेत? 2 मुलं आहेत. दोन्ही मुलंच? मुलगेच आहेत? 2 मुलगेच आहेत. मला एक मुलगी हवी आहे. मी अजून ऑपरेशन नाही केलं. मला पण एक मुलगी हवी आहे. तुम्हाला असं वाटतं का की या भागामध्ये, तुम्ही आता आजी बरेच दिवस झाले बघताय, खरं सांगा की या भागामध्ये जरा मुलगाच पाहिजे असा जरा हट्ट जास्त आहे का? असणार की त्यांचं. कशामुळे असतो? मुला मुली सारखेच आहेत करतात. सारखे आहेत हे तुम्ही म्हणता. आपण फळ्यावर लिहितो, पण घरात असं होत नाही ना. तर घरामध्ये कशामुळे मुलगा पाहिजे असा हट्ट का? तुमचं वय किती? माझं 60 आणि 5. हा, म्हणजे 65 वर्ष. तुम्ही तर बरंच बघितलंय जग. तर कशामुळे बरं पोरगा पाहिजे? काय बरं सासू म्हणते सुनेला पोरगा झाला पाहिजे, जसं काही तिच्या हातात आहे. खरं म्हणजे पोरगा का पोरगी हातात असतं पुरुषाच्या, बाईचा काही संबंध नसतो. पुरुष ठरवतो की काय होणार, पण ते सोडून द्या. कशामुळे पुरुषाचा हट्ट, मुलाचा हट्ट असतो? माहिती एक बघेल म्हणून, दिवाला हे पाहिजे की दिवा, वंशाला दिवा. आणि मग पोरगी काय असते? पोरगी दुसऱ्याच्या घरी जात्या म्हणून असं चाललंय त्यांचं. पण तुम्ही त्यांना काय सांगाल मग? असं जे करतात त्यांना काय सांगाल? असं करू नका म्हणणार ना आम्ही. मुलं सारखीच असतात दोन्ही बी, असंच की. आता या पण आजी आहेत, या तुम्ही इकडे या जरा. किती वय तुमचं? माझं 70. 70? अरे वा वा वा. काय सहज आलाय? काय होय? इंजेक्शन करून गेला. काय झालंय? कुत्रे चावले. अरे बापरे, कुत्रे आहेत इथे? बर. हे जे चाललंय सगळं म्हैसाळमध्ये, पुरुष मुलगा पाहिजे, कशामुळे एवढा हट्ट आहे हो? तुम्हाला हा हट्ट तुम्हाला सांगितलं होतं का मुलगाच पाहिजे? मला काय हट्ट नाही बा तेवढं. नाही, आमचं मुलं सांगितलं. तुम्ही केला का? नाही. पण हे बाकीचे लोक कशामुळे करतात? त्याने दिवा पाहिजे म्हणून, मुलगा म्हणून. का पोरी असली तर फेल करायला लागलेत. हेच पोरगी असेल तर फेल करतात आणि मुलगा पाहिजे म्हणतात. बर, कशामुळे पण असं? आता ते पोरांचा हट्टच आहे की तसं करायला लागल्यात. काय तुमचं नाव काय? रुबीना. रुबीना, मस्त नाव आहे.
बरं, रुबीना मला सांगा. चित्ते सर, मुलग्याला वंशाचा दिवा समजतात. खरं ते दिव्याला वात नसली तर तो दिवा कसला? म्हणून मुलगी पाहिजे. मला तर वाटते मी एक मुलगी आहे म्हणून एक मुलगी, खरं म्हणजे 49% आरक्षण मिळाले, खरं मुलगीला 100% आरक्षण मिळायलाच पाहिजे. वंशाला दिवा नसला असं म्हणतात, खरं त्या दिव्याला वात नसेल तर तो दिवा नसतो. म्हणून जेवढा वंशाच्या दिव्याला महत्व आहे तेवढं वातीला पण महत्व असायलाच पाहिजे. म्हणून मुलगीला पण मुलग्यावर महत्व दिलंच पाहिजे असं मला वाटतं. किती चांगलं बोललीस रुबीना, फार महत्वाचं बोललीस. तुझ्या डोळ्यात पाणी आलंय. खरं माझ्या डोळ्यामध्ये असं वाटते, माझ्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे. पण रुबीना, आपल्या बाजूला 19 पोरींचे गर्भ असे दिसतात, जेसीबी उकरून काढतो. इतक्या वर्षांपासून हे सगळं चाललंय. डॉक्टरला दोष देऊन चालत नाही. जे आई वडील आहेत नाही ते आपल्या मुलगीला असं समजतात की मुलगी असं म्हणजे दुसऱ्याच्या घरी जाणार, त्या आई वडिलांना पण शिक्षा व्हायला पाहिजे. आणि ज्यांनी जबरदस्तीनं ते करायला कृत्य लावले त्यांना पण शिक्षा व्हायला पाहिजे असं वाटते मला. ते डॉक्टरांना पण व्हायलाच पाहिजे, ज्यांनी ते करायला लावले की नाही त्यांना पण शिक्षा व्हायला पाहिजे. रुबीना, कशामुळे करायला होतात हे लोक असे की गर्भपात कर, मुलगी नकोस? काय एवढं काय हट्ट आहे? आता आपण बघतो किती मुली काय करतात, किती चमकतात. खरं म्हणजे दारू पण पडणारा असला तरी पोरगा पाहिजे, आणि ही एवढी गुणी असेल तरी पोरगी नको. काय चाललेलं असते? तिची सासू म्हणणारी असते ती पण एक मुलगी असते, ती विसरलेली असते. ती पण कुणाची तर मुलगी असते, ती विसरून, कारण की तिच्या सासूने तिच्यावर असं केलेलं असते ना आधी. मग ते पिढीनपिढी असं ती आपल्या सुनेला पण तसं करते. म्हणून मला काय वाटते, पहिल्यापासूनच ते असं व्हायला नको पाहिजे होतं पहिल्यापासून. म्हणजे आता ही परिस्थिती आली नसती. पहिल्यापासून मुलग्याला जेवढा सन्मान दिलाय तेवढा मुलगीला पण द्यायला पाहिजे असं वाटतं. आणि पुढे पण मुलांपेक्षा मुलगी जास्त हे नाव गाजवून दाखवणार असं. हा प्रकार मुस्लिमांमध्ये किती आहे एकूण काय वाटतं? मुस्लिमांमध्ये असं काय वाटत नाही. खरं माझ्या मते तर जेवढा मुलग्याला जेवढा हे सन्मान मिळतोय तेवढं मुलगीला मी तर देणार माझ्या मुलगीला. मुस्लिम मुलींची परिस्थिती सुधारली पाहिजे, त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, यासाठी काय करायला पाहिजे असं वाटतं? मला तर वाटतं जास्तीत जास्त 2च मुलं जन्माला द्यावेत, कारण की त्यांचा व्यवस्थित पोषण होईल, त्यांना शाळा पण शिकायला मिळेल. जास्त मुलं झाली तर त्यांचं पोषण होत नाही, त्यांना शाळा शिकायला मिळत नाही. म्हणताना जास्तीत जास्त 2च मुलं जन्माला दिली पाहिजेत, त्यामुळे सगळं व्यवस्थित होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत किंवा शरद पवार असोत, दोघांना एकुलती एक मुलगी आहे, त्यामुळे त्यांचं कौतुकच केलं पाहिजे या निर्णयाबद्दल, या मुद्द्याबद्दल. पण जे चाललेलं आहे त्याबद्दल मात्र त्यांना जबाबदारी घ्यावी लागणार आहे, राजकीय नेतृत्वाला घ्यावी लागणार आहे. काय ज्या रुबीना बघा काय बोलत होती, ती बोलत असताना तिच्या डोळ्यातलं पाणी, माझ्या डोळ्यातलं पाणी एकत्र आलंय असं वाटलं. किती तिला वाटलं की मी मुलगी आहे, मी आई आहे, आणि तरी पण एका मुलीची हत्या होते, गर्भात तिला मारून टाकलं जातं, खुडून टाकलं जातं. केवळ तो नराधम जबाबदार नाहीये डॉक्टर, बाकी सगळीच यंत्रणा सडलेली आहे, बाकी सगळे लोक जबाबदार आहेत. मुख्य म्हणजे आई वडिलांची पण जबाबदारी तेवढीच मोठी आहे, आईची पण जबाबदारी तेवढीच मोठी आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षामध्ये मी आहे, आताच दीपक सावंतही बोलले. आता वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे मी आलेलो आहे आणि वैद्यकीय अधिकारी माझ्यासोबत आहेत. नमस्कार. काय आपलं नाव काय? डॉक्टर मोमीन. डॉक्टर मोमीन, सगळं प्रकरण मी बघत होतो, काय काय अंतर आहेत, काय जबाबदाऱ्या आहेत, बाकी कागदपत्र पण बघत होतो. लक्षात असं आलं 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अशी की एकतर हा जो कत्तलखाना आहे तो इथून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. तुम्ही वैद्यकीय अधिकारी आहात, त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राची आणि वैद्यकीय अधिकाऱ्याची ही जबाबदारी आहे. एक. दुसरं म्हणजे 2009 पासून या प्रकारच्या तक्रारी होत आहेत. काल शेखर गायकवाडांना बोललो तेव्हा शेखर गायकवाड म्हणाले कलेक्टर की 2016 मध्ये एक निनावी तक्रार आमच्याकडे आली होती, त्याची नोंद आहे. हे एवढं सगळं घडत होतं, तुम्हाला काहीच माहिती नव्हती? कसं आहे, ह्या विषयावर एक नाही SP सर आणि सिव्हिल सर्जन यांनाच बोलण्याचे अधिकार आहेत, आम्हाला ते बोलण्याचे अधिकार नाही आहेत. ठीक आहे, अधिकार कोणाला का असेनात, पण मला असं म्हणायचं की तुम्ही इथले वैद्यकीय अधिकारी आहात आणि शेजारी घडत होतं, तुम्हाला या डॉक्टरांविषयी काही बाकी माहिती नव्हती का? तुम्ही काही रिपोर्ट दिला होता पुढे, काही असं झालं होतं? नाही, तेच की याच्या संबंधी आता सध्या काही बोलू शकत नाही आपण, कारण अजून प्रकरण हे चौकशी चालू आहे, त्याच्यामुळं सर्व अधिकार हे SP सर आणि सिव्हिल सर्जन यांच्याकडे आहेत. हे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे इथे किती वैद्यकीय अधिकारी आहेत? इथं आम्ही 2 जण आहे.
डॉक्टर मोमीन आपण आणि आणखी कोण? डॉक्टर खंदारे म्हणून आहेत. इन्चार्ज कोण आहे? इंचार्ज सध्या मी आहे. डॉक्टर मोमीन हे इन्चार्ज मेडिकल ऑफिसर आहेत. बरं, मुळामध्ये असं आहे की वैद्यकीय अधिकारी हे इथे मुक्कामी असले पाहिजेत. तुम्ही दोन्ही वैद्यकीय अधिकारी इथे मुक्कामी असता? हो, आमची ज्या दिवशी ड्युटी आहे त्या दिवशी आम्ही इथंच असतो, कुठे जात नाही. बरं, ज्या दिवशी ड्युटी आहे त्या दिवशी असता, म्हणजे ड्युटी की तुम्ही काही दिवस ठरवलेत का? नाही, एक दिवस आड अशी ड्युटी असते आमची या ठिकाणी आणि बाकीच्या दिवशी आम्ही फिरती करतो. उपकेंद्र वगैरे आम्हाला वाटून दिलेले आहेत, त्यानुसार आमची फिरती असते भागामध्ये. आता हे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे याच्या कक्षेमध्ये किती आणि कुठली गावं येतात प्रामुख्याने? याच्यामध्ये मैशा नरवाड आहे, ढवळी आहे, इनामधामणी आणि अंकली आहे. जवळपास 43,000 लोकसंख्या आहे आम्हाला. बरं, आता प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये साधारणपणे रोज किती ओपीडी असते? आमच्याकडे जवळपास 110, 115, कधी कधी इपिडेमिक ह्याच्यामध्ये किंवा सीझनमध्ये 125 पर्यंत पण जाते. बाकी कुठल्या प्रकारच्या फॅसिलिटीज आणि ऑपरेशन्स होतात इथे? इथे डिलिव्हरीज होतात, नॉर्मल डिलिव्हरीज. त्यानंतर जे नसबंदीशी संबंधित जे ट्युबेक्टॉमी आहेत ते ऑपरेशन इथं केलं जातं. हा जो डॉक्टर आहे, काय नाव आहे त्याचं? खिद्रापुरे. मी सारखं विसरतो. ते खिद्रापुरे जो आहे त्याचं तुमचा काही व्यक्तिगत ओळख होती? नाही, मी आता इथं मला 5-6 महिने झाले येऊन, त्यामुळं माझं तसं काही अजून काही ते. मी 5-6 महिन्यांपूर्वी कुठे होता? मी प्रहार केंद्र वाळवा तालुका वाळव्याला होता. बरं, सुरुवातीपासून याच भागामध्ये आहात तुम्ही? सिंधुदुर्गमध्ये हे कोकणात पण काम केलेलं आहे. तुमची काय डिग्री? एमबीबीएस. एमबीबीएस कुठे केलं? मिरजलाच झालेलं आहे. आणि डॉक्टर खंदारे जे आहेत ते किती वर्षांपासून इथे आहेत? ते इथं 4-4.5 वर्ष झाले त्यांना. डॉक्टर खंदारे आज भेटतील? खंदारे सर आत्ताच ते फाईल घेऊन गेलेले आहेत. आज मिनिस्टरांचा दौरा आहे, तर ते महत्वाचे डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत, ते आत्ताच गेलेले आहेत तिकडे सर्किट हाऊसला. डॉक्टर मोमीन आणि डॉक्टर खंदारे हे इथले वैद्यकीय अधिकारी आहेत प्राथमिक आरोग्य केंद्राचे, आणि त्यांनी सांगितलं की हे बोलण्याचा अधिकार मला नाहीये. जिल्हाधिकारी बोलतील, एसपी बोलतील, जिल्हा आरोग्य अधिकारी बोलतील, आरोग्यमंत्री काय बोलतात ते आपल्याला माहिती आहे. पण एकूण जबाबदारी झटकण्याकडे, टाळण्याकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांचा कल आहे. एक तर गोष्ट त्यांनाही नाकारता येणार नाही की जी गोष्ट थेटपणे दिसते आहे ती म्हणजे ती गोष्ट अशी दिसते आहे की इथे मुळामध्ये वैद्यकीय अधिकारी जेव्हा येतात तेव्हा त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर जबाबदारी असते. आणि प्राथमिक आरोग्य केंद्र हे इथून अक्षरशः हाकेच्या अंतरावर आहे. हाकेच्या अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि भारती हॉस्पिटल हे अगदी शेजारी आहे. त्यामुळे आत्ता वैद्यकीय अधिकारी काही म्हणाले तरी सुद्धा वैद्यकीय अधिकारी ही जबाबदारी टाळू शकत नाहीत, याच्यामध्ये काही शंका नाही. अर्चना मगाशी आपल्यासोबत होत्या आणि मगाशी तुम्ही काही मुद्दा मांडत होता. जेव्हा तुम्हाला पालकमंत्र्यांनी सांगितलं, तुम्हाला काढून टाकलं, तर तुम्हाला जी नोटीस आली किंवा जे पत्र आलं त्या पत्रात काय म्हटलं होतं? कोणत्याही कसल्याही प्रकारची नोटीस देण्यात आली नव्हती. पालकमंत्री आणि फक्त जिल्हा आरोग्य अधिकारी त्यांना ह्या गोष्टी सांगितल्या होत्या. आणि जी टिप्पणी असती की ज्याच्यामध्ये कंटिन्युएशन दिलं जातं, कंटिन्युएशन 2017 पर्यंत मला दिलं होतं कार्यालयाने, तर त्याच्यामध्ये उल्लेख केला त्यांनी त्या टिप्पणीमध्ये की पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार यांची नियुक्ती रद्द करण्यात येत आहे. टिप्पणीमध्ये नमूद केलेलं आहे. त्या संदर्भात मी जे अधिकारी असतील, आमचे कार्यालयीन अधिकारी असतील, त्या सगळ्यांशी मी प्रत्यक्ष चर्चा केली. त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही कारवाई केली आहे म्हणून पॉलिटिकल प्रेशर खाली आम्हाला पालकमंत्र्यांनी सांगितलंय की तुमची नियुक्ती रद्द करावी, म्हणून तुम्हाला या पदावरून कमी करण्यात येत आहे. अच्छा, ॲडव्होकेट अमित शिंदे आता आपल्यासोबत आलेले आहेत आणि अमित शिंदेने असं म्हटलंय की याच्यामध्ये सहआरोपी दक्षता समितीला करा. त्यांची जी संघटना आहे त्या संघटनेची ही मागणी आहे. अमित शिंदे हे सांगली जिल्ह्यामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत, कायद्याचे अभ्यासक आहेत, वकील पण आहेत आणि वकिली थेट प्रॅक्टिस पण करतात. अमित, मी आता जेव्हा फिरतो आहे तेव्हा ते प्रकरण मला वाटलं त्यापेक्षा जरा जास्तच गंभीर आहे. आणि फॉर द फर्स्ट टाइम म्हणजे मला स्वतःला अशा प्रकारचा चर्चा करताना, वृत्तांकन करताना किंवा कार्यक्रम करताना एवढा त्रास नॉर्मली होत नाही, कारण अशा अनेक घटना आपण बघत असतो. पण हे जास्त भयानक आणि प्रचंड आहे सगळं. काय नक्की तुमची मागणी काय आहे आणि नक्की काय घडलेलं आहे? मुळात गर्भलिंग चाचण्या
करणं आणि त्याच्याप्रमाणे स्त्रीभ्रूण हत्या करणं याला विरोध करण्यासाठी सर्व संघटनांनी संघर्ष करत कायदा आणला, ज्याला PCPNDT प्री नॅटल अँड प्री कन्सेप्च्युअल डायग्नोस्टिक टेक्निक ऍक्ट हा ऍक्ट आणण्यात आला. आणि या कायद्यामध्ये याच्यावरती प्रबोधन करण्याबरोबरच याच्यावरती बंदी आणण्यासाठी काय करावं, कारण ज्यावेळेला एखादी घटना घडते त्यावेळेला एखाद्या त्या ज्याने केलं त्या आई वडिलांना असेल, त्याचबरोबर डॉक्टरांना फक्त दोषी धरून चालणार नाही, तर हे थांबवण्यासाठी शासनाने एक यंत्रणा निर्माण केली आणि ती म्हणजे जिल्हा स्तरावरती जिल्हास्तरीय समित्या, दक्षता समिती, राज्यस्तरावर राज्यस्तरीय दक्षता समिती आणि केंद्र स्तरावरती एक समिती. जिल्हास्तरीय समितीमध्ये DHO आहेत, त्याचबरोबर जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष आहेत, सिव्हिल सर्जन आहेत. ह्या सर्वांनी या समितीमध्ये काम करायचं आहे. त्यांनी एक सर्वात महत्वाची गोष्ट, अगदी कानाकोपऱ्यात सर्वांना माहीत असतं की कुठं असे गर्भपात चालू असतात, तर त्या लोकांना जाहीर करण्यासाठी बक्षिसं द्यायचीत आणि बक्षिसं डिक्लेअर करायचीत. इथं आमच्या इकडं नको त्या गोष्टीसाठी आपत्कालीन निधी म्हणून 8-8 कोटी रुपये खर्च होतात, परंतु गर्भपात केंद्र कुठं असतील त्याची माहिती देणाऱ्याला बक्षिसाची एकही जाहिरात मी आजपर्यंत बघितलेली नाहीये, त्याची प्रसिद्धी करण्यात आलेली नाहीये. दुसरी गोष्ट, या समित्यांमध्ये सांगलीच जर बोलायचं झालं तर गेल्या 1.5 वर्षापासून यांचं कामकाजच चालत नाही. 2 महिन्यापूर्वी आमच्या संघटनेच्या वतीने एकाने आम्ही अर्ज केला होता. मी स्वतः या संघटनेच्या म्हणजे PCPNDTच्या ज्या दक्षता समितीच्या गेल्या 5 वर्षातल्या मिटिंगचे अहवाल मागितले होते. 1.5 महिन्यापासून मग आमचा माहिती अधिकार अर्ज पेंडिंग आहे. तो अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय सिव्हिल सर्जनला पाठवते, सिव्हिल सर्जन इकडे पाठवते. दोघे जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे ही शासकीय यंत्रणा जी निर्माण केली आहे यांची जबाबदारी आहे. यांच्याकडे तक्रारी अर्ज आल्यानंतर जर कारवाई करत नसतील तर मग हात वर करून आता उपयोग नाहीये. मग यांचं असं म्हणणं आहे जिल्हाधिकाऱ्यांचं आमच्या की आमच्याकडे 32 समित्यांचा मी अध्यक्ष आहे, 32 समित्यांचा अध्यक्ष आहे, परंतु जिल्हाधिकाऱ्याचा लाल दिवा डोक्यावर घेऊन तुम्ही बसताय, त्याचा पगार घेता, तुम्हाला जर मान माराचा भाव आहे तर तुम्ही त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. यंत्रणेचा निष्काळजीपणा नाहीये, यंत्रणा याच्यातली पार्टनर आहे, यंत्रणेचं नेक्सस आहे, यंत्रणेनं जाणीवपूर्वक हेतू पुरस्सर हे केलेलं आहे. त्यामुळे असं अजिबात मानू नका. अनेकदा असं वाटतं लोकांना की नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा, किंवा असं नाहीये. नैतिक जबाबदारी नाहीये, ही प्रत्यक्ष कायदेशीर जबाबदारी आहे आणि जाणीवपूर्वक या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न सातत्यानं सगळ्या यंत्रणेने केलेला आहे. थेट जिल्हाधिकाऱ्यांनी केलेला आहे, थेट पालकमंत्र्यांनी केलेलं आहे, थेट सिव्हिल सर्जनने केलेलं आहे, थेट जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. त्यामुळे हे सगळे लोक, आणि आपण बघितलं आज आरोग्यमंत्र्यांचा एकूण अप्रोच काय आहे, आपण बघितलं सदाभाऊ खोतांसारख्या मंत्र्याचा एकूण अप्रोच काय आहे. आपण बघतो आहोत की सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख अद्यापही फिरकलेले नाहीत, त्यांना काही फरकच पडत नाही. हे जे आहे ना, हे म्हणजे गंभीर हा शब्द सुद्धा आता मला फारच किरकोळ वाटायला लागलेला आहे. हे शब्द आता कुठले वापरायचे हे समजत नाहीये, यांना काहीतरी बोलायचं. आपल्याला या म्हैसामध्ये झालेली घटनेसंदर्भात आपल्या साम टीव्ही समोर आणखी एक माहिती उघड होणं आवश्यक वाटतंय. ह्या 6 महिन्यापूर्वी मी सुद्धा हा एकदा प्रयत्न केला होता की ह्या डॉक्टरवर रेट टाकावी. इथल्या पंचायत समितीच्या आरोग्य अधिकाऱ्यांना घेऊन मी तो प्रयत्न केला होता, पण त्यात सक्सेस झालं नाही. पण ते सक्सेस का झालं नाही हे नंतर ज्यावेळेस मी अभ्यास केला, अधिकाऱ्यांशी चर्चा केली, त्यावेळेस लक्षात आलं की ह्या आरोग्य प्रशासनाचे जे 2 विभाग आहेत, एक सिव्हिल सर्जन आणि जिल्हा परिषदचा DHO विभाग, ह्याच्यामध्ये समन्वय नाही आहे. आणि समन्वय नाही. दुसरा विषय असा आहे की हे सगळं होत असताना आमच्या गावात हा प्रकार होतोय. आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही ज्यावेळेस प्रयत्न केला होता त्यावेळेस आम्ही तक्रार कुठं करणार हा पहिला प्रश्न. एक तर आम्ही इथल्या डॉक्टरांना घेतलं, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना रेट टाकायला होली आणि त्यात केलं. पण ही जी जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा जी आहे ही अशा लोकांच्यावर कारवाई करण्यास पुरेशी आहे असं मला वाटत नाही, कारण हे जे सगळे अधिकार हे सिव्हिल सर्जनला दिलेले आहेत. म्हणून मला आपल्यासमोर एक गोष्ट निदर्शनास आणू इच्छितो आणि आपण ह्या टीव्हीच्या माध्यमातून राज्य सरकारला हे कळवावं की असे प्रकार होऊ नये. त्याच्यासाठी जे प्राथमिक आरोग्य केंद्राचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर तुम्ही जबाबदारी द्या, त्यांना ते जे अधिकार द्या. आता म्हैसाळ सांगलीपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे, पण जत किती लांब आहे, शिराळ किती लांब आहे. तिथनं हे सिव्हिल सर्जन तिथं जाऊपर्यंत हा विषय सगळा संपलेला असतो, पुरावे नष्ट झालेले असतात. प्रेक्षकांसाठी खुश खबर. साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग, रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTubeवर लवकरच.
वंशाला दिवा नसला असं म्हणतात, खरं त्या दिव्याला वात नसेल तर तो दिवा नसतो. जेवढा वंशाच्या दिव्याला महत्व आहे तेवढं वातीला पण महत्व असायलाच पाहिजे. राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत आपल्यासोबत आहेत. डॉक्टर दीपक सावंत आता घटनास्थळाला भेट देण्यासाठी आलेले आहेत. डॉक्टर दीपक सावंत, काय काय तुमचं म्हणणं आहे? हे बघा, मी पाहतो आहे, पोलिसांचा अहवाल पाहणार आणि त्याच्यानंतर आपण याच्यावरती डिसिजन घेऊ. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की प्राथमिक आरोग्य केंद्र त्या घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर आहे आणि तरी मेडिकल ऑफिसरला काही कळतच नाही. असं कसं काय करू शकतो? हे बरोबर आहे आपलं, तेच म्हटलं, म्हणूनच सांगितलं की मी आता आपल्याला कुठलाही बाईट देण्याच्या अगोदर सभागृहात मला हे सगळं सांगू देत, मग आपल्याला मी बाईट देईन. कारण सभागृह सुरू आहे. सदाभाऊ खोत सुद्धा आपल्यासोबत आहे. सदाभाऊ खोत, मला हे कळत नाही की एरवी सगळ्या सामान्य प्रश्नांसाठी शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या तुमचा आवाज एवढा बुलंद असतो, तुमच्या जिल्ह्यामध्ये एवढी महत्वाची घटना घडते आहे, पण सदाभाऊ खोत गंभीरपणे काही बोलतायत, गंभीरपणे काही करतायत असं दिसत नाही महाराष्ट्राला. पोलीस तपास योग्य दिशेनं चाललेला आहे आणि आरोपी बरेचसेच ताब्यात घेतलेले आहेत आणि मला वाटतं की निश्चितपणानं जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सिव्हिल सर्जन यांची जबाबदारी थेटपणे दिसते आहे. आणि आता आरोग्यमंत्री काहीही म्हणाले, आरोग्यमंत्र्यांच्या विधानाने मी अजिबात समाधानी नाहीये. त्यांचं विधान अत्यंत गैर आहे आणि बेजबाबदार आहे. माझा मुद्दा असा आहे, कारण तुम्ही इथले नेते आहात, तुम्हाला बोलणं आवश्यक आहे. सगळ्यात साधी गोष्ट अशी की दक्षता समितीमध्ये ज्या एका बाईंनी, ज्या बाई दक्षता समितीवर होत्या आणि त्यांनी एक सेकंद नाही का, ज्या बाई दक्षता समितीवर जे दोषी असतील त्याच्यावर मंत्री चंद्रकांत पाटील तेव्हा होते, त्यांची जबाबदारी सुद्धा निश्चित कारवाई होईल. जे दोषी असतील आपण बघितलं की आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत आणि सदाभाऊ खोत दोघंही इथं आलेले आहेत. ते भेट देत आहेत, पण 2 दिवस होऊन सुद्धा त्यांना कुठल्याही निष्कर्षापर्यंत येता आलेलं नाहीये. एवढी गंभीर घटना घडते आहे, पण मंत्र्यांच्या चेहऱ्यावरून त्याची जबाबदारी, त्याचं गांभीर्य अजिबात जाणवत नाहीये. डॉक्टर दीपक सावंत आत्ता मला सांगतायत की मला सभागृहात उत्तर द्यायचं आहे. सभागृहात उत्तर काय द्यायचं ते देतील. आता बघा, हे गाड्या घेऊन निघालेले आहेत. त्यांना इथे माध्यमांशी बोलावं, माध्यमांना सांगावं काय प्रकारे चाललेलं आहे. आरोग्यमंत्र्यांकडे आता या क्षणापर्यंत काहीही रिपोर्ट नसेल, काही अहवाल नसेल, तर 2 दिवस या लोकांनी केलं काय? एवढी गंभीर घटना घडते आहे. मी अशा ठिकाणी आहे की जे ठिकाण कमालीचं म्हणजे हृदयद्रावक चित्र असं आपण म्हणू शकतो, अशा प्रकारचं ठिकाण आहे. इथं ते गर्भ पुरले गेले. हे गर्भ ज्या ठिकाणी पुरले गेले त्या जागी मी आता आलेलो आहे. आणि आता आरोग्यमंत्र्यांनी आणि सदाभाऊ खोतांनी दोघांनीही तिथेच जाऊन बघितलं की नक्की काय झालेलं आहे. पण ज्या ठिकाणी गर्भ पुरले गेले, इथे 19 गर्भ सापडले, अशी जागा आहे जेसीबी लावून ते गर्भ उकरून काढावे लागले. आणि जेव्हा ते जेसीबीने ते एक गर्भ पुढे आला, तेव्हा काय नक्की झालं असेल तुम्ही कल्पना करा. एक गर्भ म्हणजे एका मुलीचा खून. इथे अक्षरशः 19 प्रेतांचा खच पडलेला आहे. आणि आता 19 गर्भ सापडले, पण याच्यापूर्वी किती दिवस हे सगळं चाललं होतं याची कोणाला कल्पना आहे का? आणि डॉक्टर दीपक सावंत ज्या बेजबाबदारपणे बोलत होते मगाशी, त्यांना याचं काही गांभीर्य आहे. सदाभाऊ खोत तर अक्षरशः म्हणजे होईल बघू आपण. हे नेते ज्या प्रकारची आश्वासनं देऊन सत्तेमध्ये येतात, मंत्री होतात आणि मंत्री झाल्यानंतर मात्र यांना काही पडलेलं नसतं. यांचं याच भागामध्ये करोडो रुपयांचे बंगले उभे राहतात आणि प्रत्यक्षामध्ये जे घडतं आहे त्याबद्दल मात्र काही बोललं जात नाही. आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत, सदाभाऊ खोत या दोघांचीही आत्ताची बेजबाबदार विधानं आपण बघितलेली आहेत. त्याच्यापूर्वी जर आपण बघितलं तर चंद्रकांत पाटील जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा चंद्रकांत पाटलांची जबाबदारी फार मोठी आहे प्रत्यक्षामध्ये. कारण दक्षता समितीमध्ये ज्या लोकांनी, ज्या महिला कायदेतज्ञांनी याला विरोध करण्याचा प्रयत्न केला, त्या ॲडव्होकेट अर्चना उबाळे यांना काढून टाकलं गेलं. आणि चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना, जेव्हा की या भागामध्ये केवळ ही एकच घटना नाहीये, या भागामध्ये असे अनेक डॉक्टर आहेत की जे डॉक्टर गर्भपात करतात, गर्भपाताचं मोठं रॅकेट चाललेलं आहे. आणि तरी सुद्धा चंद्रकांत पाटील याच्याबद्दल काही बोलत नाहीत. डॉक्टर दीपक सावंतांकडे कुठला अहवाल नसतो. सदाभाऊ खोतांना कशाचं पडलेलं नाहीये. आणि सांगलीचे पालकमंत्री असणारे सुभाष देशमुख इकडे फिरकलेले पण नाहीयेत. सुभाष देशमुखांना त्यांची लोकमंगल आणि बाकी सगळ्या गोष्टी प्रिय असतील, पण इथे एवढी गंभीर घटना घडलेली आहे. आणि एवढी गंभीर घटना घडलेली असताना 19 गर्भ थेटपणे सापडतात, जेसीबीने उकरून काढावे लागतात. 2017 मध्ये अशा प्रकारची घटना घडू शकते हे सांगितलं तरी कोणाला पटणार नाही. म्हणजे अगदी मागासलेल्या देशांमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडत नाहीत, इथे या प्रकारची घटना घडते आहे. आणि काय प्रतिक्रिया आहे.
बरं, केवळ या मंत्र्यांचा नाही, विरोधी पक्षांचे नेते काय करतायत? जयंत पाटलांची सासूरवाडी आहे म्हैसाळ. जयंत पाटील राज्याचे माजी मंत्री बाकीच्या मुद्द्यांबद्दल मारे बोलत असतात. या मुद्द्याच्या अनुषंगानं जयंत पाटील काही बोलतायत असं दिसत नाहीये. डॉक्टर नीलम गोऱ्हे एरवी महिलांच्या प्रश्नाबद्दल एवढ्या सजग आहेत असं त्या सांगत असतात, पण नीलम गोऱ्हेंनी सुद्धा या मुद्द्यावर गंभीरपणे आवाज उठवलाय, म्हैसाळला भेट दिली असं काही दिसत नाहीये. महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर येऊन गेल्या, काय केलं, काय बोलल्या? सगळे येत आहेत, जात आहेत, आम्ही पाहणी करतो आहोत, आम्ही बघतो आहोत, आम्ही तपासतो आहोत. आणि अशा वेळी इथे 19 अर्भक मृत्युमुखी पडतात, इथे 19 गर्भ सापडतात. गर्भपाताचं हे एवढं भयानक रॅकेट या परिसरामध्ये सुरू आहे आणि तरीही यंत्रणा जागी होत नाही, तरीही पाण्यावर तरंग नाही. म्हैसाळमधले ग्रामस्थ सुद्धा आता माझ्यासोबत आहेत. खरं म्हणजे जे म्हैसाळ हे अतिशय समृद्ध, श्रीमंत, संपन्न असं गाव आहे. म्हैसाळबद्दल एकूण लोकांचं मत खूप चांगलं आहे आणि एवढं श्रीमंत संपन्न गाव, अशा ठिकाणी आपण आपली मुलगी दिली पाहिजे अशी खरं म्हणजे म्हैसाळची ख्याती आहे. अशा श्रीमंत समृद्ध गावामध्ये जे काही घडतंय त्यामुळे दुःख झालंच आहे नागरिकांना. खरं म्हणजे अनेक नागरिक सुद्धा याच्यामध्ये सहभागी असणारच आहेत, त्याशिवाय काही हे सहजपणे शक्य नाहीये. कुठल्याही बाहेरच्या डॉक्टरला या प्रकारचं रॅकेट चालवणं हे नागरिकांच्या मदतीशिवाय शक्य नाहीये. पण अनेक नागरिक असे आहेत की जे दुखावले गेलेले आहेत. त्यामुळे म्हैसाळचं नाव बदनाम झालं हा वेगळा मुद्दा आहे, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या प्रकारे मुलींना गर्भातच मारून टाकलं जातं. ही किती अमानुष घटना आहे आणि या प्रकारची अमानुष घटना म्हैसाळमध्ये होते हे जर या नव्या तरुण मुलींना कळालं, त्यांना आपल्या गावाविषयी काय वाटेल, त्यांना आपल्या आईवडिलांविषयी काय वाटेल, त्यांना एकूणच काय वाटेल, या सगळ्या कल्पनेनं या नागरिकांना कमालीचं अस्वस्थ वाटतंय. आणि विशेषतः महिलांना आज जागतिक महिला दिन साजरा करत असताना खरं म्हणजे या विषयावर बोलावं लागावं यासारखं दुःख ते कुठलं. म्हैसाळमधल्या या काय तुमचं नाव काय? अपर्णा अशोक सुतार. अपर्णा, आता जे सगळं सुरू आहे आणि आपल्या गावात हे सगळं सुरू आहे, 19 गर्भ सापडले, आत्ता 19 सापडले, असे किती गर्भ आणखी गेले असतील, गर्भपात झाले असतील, काय आहे हे सगळं? मला इतकी दुःख वाटतंय. आता आपल्या गावातच हे असं सगळे प्रकार घडतात, पण बरेच वर्षापासून हे घडत आलंय. पण गेल्या वर्षी गावकऱ्यांनी तक्रार सुद्धा केलेली होती, पण याबद्दल कोणीही दखल घेतलेली नाहीये आणि याचं फारच दुःख वाटतंय आणि इतकी वाईट वाटते की आपल्या गावचं नाव अशा पद्धतीने खूपच बदनाम झालेलं आहे. एक सांगा मला की मुळामध्ये अशा प्रकारची घटना घडते तेव्हा एक किंवा डॉक्टर करत नसतो, त्याला कोणाचा तरी पाठिंबा असल्याशिवाय हे घडू शकत नाही. हे जे रॅकेट आहे त्याच्याबद्दल काय? ही मोठं रॅकेट आहे आणि सर्वांना जे ह्यात इन्व्हॉल्व आहेत सगळ्यांना शिक्षा मोठी झाली पाहिजे. या एकूण यंत्रणेमध्ये कोण कोण सहभागी असेल की ज्यांना शिक्षा झाली पाहिजे असं वाटतं? आता यात प्रशासन आहे, राजकीय नेते आहेत. ज्या त्यावेळी जर हे थांबवलं असतं तर हे 19 किती आहेत काय माहित नाही, हे आपल्याला आता 19 असतात. मला वाटतं 100-150 सुद्धा असू शकतील. अगदी खरं आहे. एकूणच एक सेकंद आपण स्त्रियांनी सुद्धा की नाही स्वतः गर्भ तपासणीला जाऊ नये. त्यात जेवढं डॉक्टर जबाबदार आहेत तेवढं स्त्री ही स्वतः असते. ज्यावेळी तिचा नवरा किंवा घरचे लोक तिला घेऊन जातात त्यावेळी तिनं स्वतः तक्रार करायला पाहिजे. स्वतः आपण त्या घरच्या लोकांशी पहिला झगडलं पाहिजे. स्त्री ही पहिला खंबीर झाली तरच आपण गावात आपण अशा लोकांना आपण संधी देऊ शकत नाही. अपर्णा, किती भयानक आहे. म्हणजे बघा, जेसीबीनं जेव्हा एखादा गर्भ काढला असेल आणि ज्या आईला असं वाटलं असेल की अरे हा माझा गर्भ आहे, माझं लेकरू येते, किती भीषण आहे. म्हणजे काय आहे. आणि स्त्री ज्या वेळेला नको म्हणते मला हे गर्भ हवाय आणि ती मला बाळ हवाय म्हणून ज्यावेळी सांगते तेव्हा घरातून नवऱ्यापासूनच घरच्या लोकांपर्यंत खूपच मोठा विरोध होतोय त्या स्त्रीला. मी स्वतः बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं सुद्धा आहे आणि मला इतकी वर्षापासून वाटतंय असं हे व्हायला नको होतं. अपर्णा जे बोलतायत ते फार महत्वाचं आहे आणि ज्या पद्धतीनं म्हैसाळमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हे रॅकेट सुरू आहे, म्हणजे खरं तर एक सेकंद काय म्हणतात, हे केसेस कसे आहे एका म्हैसाळ गावचेच नाहीत, परत मिरज, सांगली, कर्नाटक आसपासच्या भागातून भरपूर येतात. हे फक्त म्हैसाळपुरतं नाही आहे मर्यादित. तुम्ही नुसता जबाबदार धरू नका. आता ऐकत मिळते आंध्र प्रदेशात कनेक्शन आहे, आंध्र प्रदेशात सुद्धा हे कनेक्शन आहे म्हणतात. म्हणजे किती मोठं रॅकेट असेल बघा. म्हैसाळ काय जबाबदार असतात. बरेच डॉक्टर आहेत यात. एक फक्त खिद्रापर्यंत एकट्याच नाही आहे, फार मोठे लोक आहेत तपासणारे एक्सरे ते वगैरे करणारे डॉक्टर असणार की. या सगळ्या घटनेबद्दल
उद्वेग आहे, संताप आहे, सगळे अस्वस्थ आहेत. मुळामध्ये ते म्हणतात त्याप्रमाणे इथे जे गर्भपात झाले ते केवळ म्हैसाळमधलेच झाले असं नाही, आजूबाजूच्या भागाचं हे सेंटर होतं. आजूबाजूच्या अनेक गावातून, अनेक जिल्ह्यातून लोक इथे यायचे, महाराष्ट्रातनं यायचे, कर्नाटकातनं यायचे, आंध्र प्रदेशमधनं यायचे आणि त्यांना माहिती होतं की म्हैसाळमध्ये हे घडतं. बरं, हा डॉक्टर केवळ एकटा नाहीये, असे अनेक डॉक्टर आहेत. अशा अनेक डॉक्टरांची टीम इथे काम करते. म्हणजे आपण जर बघितलं तर खिद्रापूर यांच्या त्या हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी मशीन सापडली. जो माणूस हा बेसिकली BHMS आहे, त्याचा गायनेकॉलॉजीशी काही संबंध नाही, सर्जरीशी काही संबंध नाही, त्याच्याकडे सोनोग्राफी मशीन सापडते आणि यंत्रणेला काही माहिती नसतं. ही सोनोग्राफी मशीन जी आहे ती बाकीच्याही लोकांकडे आहे असं पण आता उघडकीला आलेलं आहे. आणि मुळामध्ये जरी भारतीय हॉस्पिटल वापरलं गेलं असलं तरी आजूबाजूचे अनेक डॉक्टर त्याच्यामध्ये यायचे, ऑपरेशन्स करायचे, अॅनेस्थेशिया द्यायचे, भूल द्यायचे आणि या सगळ्या लोकांचं काही डील होतं. म्हणजे एजंट जर असेल तर एजंटाने जी मध्यस्थी म्हणून एजंटाला काही पैसे द्यायचे, म्हणजे गिराईक आणायचं एजंटनं, त्या एजंटला काही पैसे मिळणार, मग ते गिराईक जाणार भारतीय हॉस्पिटलकडे, मग भारतीय हॉस्पिटलमध्ये ते सगळं करायचं ठरणार आणि मग बाकीचे डॉक्टर जे आहेत ते डॉक्टर सगळे त्याला मदत करणार आणि प्रत्येकाला आपापला वाटा मिळणार गर्भपातासाठी. आणि तेही गर्भलिंग निदान केल्यानंतर. बरं, गर्भलिंग निदान तेव्हाच होतं की जेव्हा गर्भाची वाढ बऱ्यापैकी झालेली असते, की जेव्हा गर्भपात करणं हे अनिष्ट आहे, जीवघेण आहे हे माहिती असतं. त्यामुळे तरीही त्या मातेचा, आईचा जीव धोक्यात घालून गर्भपात होतो आणि जन्माला येऊ पाहणारी एक कोवळी कळी कुस्करली जाते. किती दिवस, किती वर्षांपासून हे सगळं सुरू आहे. म्हणजे एका महिलेचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूमुळे किमान ही चर्चा तरी सुरू झाली, पण तोपर्यंत अनेकांना माहितीही नव्हतं की इथं काही घडतं आहे. हे सगळं भयानक आहे. म्हणजे मी अशा ठिकाणी आहे की ज्या ठिकाणी JCBनं 19 गर्भ उकरून काढले. आपण स्मशानभूमीत जातो तेव्हा एक विषण्णता आपल्या मनामध्ये असते, पण याला काय म्हणायचं. जागतिक महिला दिन आज साजरा होत असताना इथे म्हैसाळमध्ये आज येणं एकूण किती विषण्ण करणारं आहे याची कल्पना तुम्हा सगळ्यांना आली असेल. खरं म्हणजे म्हैसाळचा उल्लेख मागापासून मी करत होतो की महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरचं एक महत्वाचं गाव, समृद्ध, श्रीमंत, संपन्न असं गाव. पण केवळ तेवढंच नाहीये, म्हैसाळला परंपरा आहे. ती परंपरा फार मोठी परंपरा आहे. म्हणजे सर्कशीची परंपरा म्हैसाळला आहे. आणि केवळ सर्कशीची परंपरा नाहीये, तर म्हैसाळचं वैशिष्ट्य असं आहे की सर्कशीमध्ये महिलांच्या रोमहर्षक जे काही कला प्रकार सुरू झाले त्याचं एका अर्थानं पायोनियर म्हैसाळ आहे. ताराबाई सँडो नावाच्या एक साहसपटू ज्या सर्कशीमध्ये काम करायच्या आणि मग नंतर त्यांना सर्कशीमध्ये घेतलं गेलं, त्या अर्थानं पहिली महिला सर्कसपटू ज्या म्हैसाळनं दिली. असंही काही लोकांचं म्हणणं आहे की संत एकनाथांची ही जन्मभूमी आहे, त्याला कागदोपत्री फारसे आधार सापडत नाहीत, पण एकूण एकनाथांचा काही संबंध म्हैसाळशी आहे. ही सगळी एकूण परंपरा आणि बाकी पुरोगामी चळवळी अशी सगळी परंपरा असणारं आणि मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे सर्कशीला पहिली महिला साहसपटू देणारं असं हे गाव. समृद्ध आहे, श्रीमंत आहे. बाकी सगळीकडच्या सहकारी संस्था जेरीस आल्या, मोडकळीस आल्या, पण म्हैसाळमधला सहकार मात्र समृद्ध आहे, जिवंत आहे, रसरशीत आहे. त्या म्हैसाळमध्ये मुलगाच हवा, मुलगी नको यासाठी मुलींची गर्भातच हत्या केली जाते, स्त्रीभ्रूण हत्या केली जाते. आणि स्त्रीभ्रूण हत्या करणारं रॅकेट जेव्हा एखादं उघडकीला येतं तेव्हा लक्षात येतं की हे फक्त हिमनगाचं दृश्य टोक आहे, प्रत्यक्षामध्ये बरंच काही घडलेलं आहे. मी मुद्दाम आज इथं आलो, मला सांगायचं आहे, सावध करायचं आहे की हे वाटतं एवढं सोपं नाही आहे. याच्याकडे फार गंभीरपणे बघावं लागणार आहे. दक्षता समितीला सह आरोपी केलं पाहिजे, जिल्हाधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे, आरोग्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे, पालकमंत्री अद्यापही आलेले नाहीयेत, सुभाष देशमुख त्यांनी आलं पाहिजे. सदाभाऊ खोत या मुद्द्याबद्दल गंभीरच नाहीये, त्यांना काय चाललंय हे कळतच नाही. अशी सगळी अवस्था आहे. एकूण राजकीय यंत्रणा असेल, प्रशासकीय यंत्रणा असेल, ती सडलेली आहे, भ्रष्ट आहेच. पण प्राथमिक आरोग्य केंद्र हाकेच्या अंतरावर असताना हे सगळं घडतंय याचा एक अर्थ असा पण आहे की यंत्रणा यामध्ये सहभागी सुद्धा आहे. यंत्रणा आणि या सगळ्यांचा नेक्सस आहे. अशा वेळी या सगळ्या घटनांकडे फार गंभीरपणे बघितलं पाहिजे. 2017 महिला दिनी जेव्हा या प्रकारची घटना पुढे येते आणि मग लक्षात येतं की आपल्यासमोर असणारं आव्हान
फार प्रचंड आहे, फार मोठं आहे. एवढं जर या निमित्तानं समजलं, जाणवलं. स्त्री पुरुष समतेच्या अनुषंगाने आपण बरंच बोलतो, पण आपली यत्ता कुठली आहे हे लक्षात आलं तरी बरंच काही होईल. राजकीय नेत्यांवर, प्रशासनावर विसंबून राहणं आता आपण सोडलं पाहिजे आणि सर्वसामान्य माणसांनी, विशेषतः महिलांनी आपला आवाज बुलंद केला पाहिजे. एवढंच या निमित्तानं सांगतो. माझा वेळ संपत आलाय, त्यामुळे मला थांबावं लागणार आहे. पण या संदर्भातला लढा मात्र आपल्याला कायम सुरू ठेवायचा आहे. या संकल्पासह मी इथंच थांबतो. पुन्हा भेटू उद्या रात्री 8 वाजता. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा. वंशाला दिवा नसला असं म्हणतात, खरं त्या दिव्याला वात नसेल तर तो दिवा नसतो. जेवढा वंशाच्या दिव्याला महत्व आहे तेवढं वातीला पण महत्व असायलाच पाहिजे. प्रेक्षकांसाठी खुश खबर. साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग, रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTube वर. लवकरच.